शेणखताचा तोटा आम्हाला फक्त एकच दिसला की उन्ही खूप लागली. मग तेव्हापासून शेणखत हा प्रकार आम्ही बंद करून टाकला. बंद टाकला. मग हे हा डोस वाढवलेला परवडेल ना. ऊन किती वाजता असतं? 1 वाजेनंतर बरोबर आहे ना. त्यावेळेस याची सावली कुठे पडते? इथं पडते. पण जिथं पडते जर म्हटलं तर बर्निंग याच्या आतमध्ये दिसत बर्निंग पाहिजे इथपर्यंत. इकडे उन्हामुळे झालं ठीक आहे, तर मग इकडे कशामुळे झालं? हा ही बाग इथं तुम्ही मागे जा. माझं ना काय तुम्ही झाडाचं ऐका. ते मधलं पान घ्या. हा हा त्याच्या मागं पहा. त्याच्या सावली सेंटरला गेलं ना ते कडावर. म्हणजे इथं सुद्धा बर्निंग झालंय मध्ये. हे पण इथं झालं पाहिजे बर्निंग. किती मध्ये झाले बा. मग हे बर्निंग का झालं मला हे म्हणायचं. जर सावलीच्या खाली येतं पण मग कशामुळे झाले? नाही सन बर्निंग तर म्हणून चालू ते. उन्हानेच. पण मग आपल्या बागेमध्ये होत नाही ना. तुम्ही बागा बरं आपल्या सगळ्या वैदिकच्या. तुमचे एवढे डोस दिलेले बागांचं नाही जाईल. नाही मग हा ते आम्ही तुम्हाला कारण विचारतो ना. आता हा बाग किती महिन्यात झाला? 24 महिन्यात झाला. 24 महिन्याचा बाग झाला. आणि साधारणतः याला आता पण डोस किती झाले? चार महिन्याच्या. पहिल्या वर्षी 3 झाले आणि हा चौथा झाला. चौथा. बरोबर. एकदम सोपं. म्हणजे 4 डोस झाले. बरोबर ना. सॉइल चार्जेस आम्ही ठिबकवाडी सोडतो. किती सोडलं तुम्ही? आम्ही म्हणजे 5-5 किती दिवसांनी ते पिटतात? ते जवळजवळ 15-3 वारणा सोडायचं. ज्या टायमाला पाणी द्यायचं, उन्हाळ्यात पाणी कमी लागतं ना, मग उन्हाळ्यात आम्ही कमी प्रमाणात सोडलं. कृषी अमृत जे प्रमाण आहे ते बरोबर. त्याच्या बरोबरीनं तुमचं सॉइल चार्ज गेलं पाहिजे का? हा सॉइल चार्जर बेस आहे. तुम्ही आता शिलाची ट्रीटमेंट करायला तुम्ही बनवली शिलाची ट्रीटमेंट बनवली? आता ते करायचे बनवली नाही अजून ना? माहिती आहे तुम्हाला? नाही. आता हे आमचं आहे ना, हे बोललं ना. त्याच्यानंतर आता समजा तुम्ही वरचं स्ट्रक्चर करायला किती खर्च केला? आम्ही तो केला 5-6 लाख रुपये झाले आम्हाला खर्च. वरचं स्ट्रक्चरला हो म्हणजे सगळं. हो. आता त्याचा यूज आता पाऊस सुरू झाला काय उपयोग आहे? नाही आता नाही काय. किती दिवसांसाठी केला तुम्ही? 4 महिने. 4 4 महिने. महिन्यासाठी. 4 महिन्यामध्ये तुम्ही शिलाजीच्या 2-3 ट्रीटमेंट केल्या असते किती खर्च आला असता? ते ठीक आहे ना. नाही तसं नाही ठीक नाहीये म्हणून तर बोलायलो मी. मग तुम्ही जसं टोमॅटो ठेवला आणि बटाटा ठेवला तर टोमॅटो लगेच चट्टा पडतो, बटाटा चट्टा नाही पडत. तुम्ही पाणी नाही आहे ना, तसं ज्या फांद्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जादा आहे त्या फांद्याला बर्न होतात. कारण त्याच्यामधलं पाणी तापतं आणि ते इव्हॅपोरेट होतं. पण ते इव्हॅपोरेट होतं ना त्याच्या पाण्याचे टेम्परेचर 100 डिग्री पण जातं. मग तिथल्या सगळ्या पेशिंगला काय करतं ते बरं करतात. त्या बागा करत असताना एक काळजी काय घ्यायला पाहिजे का हे झाड जंगलामधलं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असतो. हे झाड जंगलामधलं आहे, त्याला जंगलासारखं जगू द्या. जंगलातल्या झाडाला आणखीन ऊन पाहिजे का ते सावली करतं. तुम्ही त्याला जेवढं जपायला जाणार तेवढी ह्या मुलासारखी परिस्थिती होईल. लाडकं म्हणतो ना आपण त्याला. म्हणजे ते तुमचं वीक पॉईंट ओळखतं. लहान पोरगं त्याला माहिती आहे रडल्यावर माझ्या मनाप्रमाणे होते. हे तुमचं सॉइल चार्जर हे कमी जाते किती दिवसांनी जाते साधारणतः? आता एकदा गेले बेस्ट डोस 15 त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर नाही कमी चालू होतं. उन्हाळ्यात. किती महिने उन्हाळ्यात किती दिवस दिला? उन्हाळ्यात फक्त एकदा 2 दिलं होतं. म्हणजे स्लरी जास्त सोडली. कसली? स्लरी बनवली आणि स्लरी घरगुती. धन्यवाद. तुमचे पाय दाखवा मला कुठे. धन्यवाद. तुम्ही तुम्हाला कोणी शिकवलं स्प्रे करायला? नाही आम्हाला आम्ही आमचे घरगुती उपाय म्हणूनच स्लरी घरगुती चाली तुमच्याकडे. व्हिडिओ नाही पाहत का तुम्ही लोक? नाही पाहत आम्ही. हे बघा एक लक्षात ठेवा. मी नेहमी सांगतो की अति शहाणा त्याचा बैल रिकामा. बाग रिकामा. किती वेळा दिली स्लरी? 2-3 वखत दिले. अरे वा. तुमचा पुरस्कार द्यायला पाहिजे. नाही पण मग आम्हाला आता आम्ही तुम्हाला सांगितलं म्हणजे आम्हाला त्याचे दुष्परिणाम आम्हाला कळाले ना तुमच्यामुळे. समजा माझ्या मुळे सांगायला पाहिजे. व्हिडिओ याच्यामध्ये लागल तेवढे. नाही ते तोपर्यंत पाण्यात नाही असं आलं. नाही पण तुम्ही आता स्लरीवाल्याचे समजा ठीक आहे यांनी रिटायरमेंटचा पैसा नसता यांचा तर ठीक आहे आणि तुम्हीच खर्च केला असं मग नाही, ही ते टोपी काय बी राहिली नसती. नाही काहीच नसतं राहिलं.
काय झालंय तर स्लरीवाल्याचे महत्व सांगतोय असं होतं. ते मशीन ते कसं घ्या. असतं हे बघा, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ते प्रॉब्लेम प्रत्येक जण ज्याचं ते महत्व पटवून सांगा. मार्केटिंग येते. मार्केटिंग आहे ते, पण मग ते बरं मला त्याचं- सांगा, हम्म. मी तुमच्याकडे आलतो का कधी का हे वापरा म्हणून? नाही. नाही तुम्ही युट्यूब पाहिलं, तुम्ही फोन केला म्हणून आम्ही तुम्हाला सर्व्हिस दिली. आणि आम्ही काय सांगतो, युट्यूबवर सगळे व्हिडिओ पहा, रोज एक व्हिडिओ पहा, त्याशिवाय आमचे प्रोडक्ट वापरू नका. का सांगतो आम्ही, प्रत्येक वेळी जागृत करतो. से नो टू युरिया हा व्हिडिओ आहे एक, युरियाला नाही म्हणा. अजून एक व्हिडिओ आहे वाय एस टी वैदिक, हम्म. वाय एस टी वैदिक म्हणजे एस टी वैदिकच का? का का बरं केमिकल नाही करायचं, का बरं जैविक नाही करायचं, का बरं ऑर्गॅनिक नाही करायचं, हम्म. त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आहे. तुम्ही साहेब यांच्याकडे येऊन तो व्हिडिओ दाखवा. आम्ही असं विनंती केलंय सर्व डिस्ट्रीब्युटरांना, तुम्ही पाहिलं का? मी पाहिले तुमच्या घरी येऊन. हा? एसीटी काच बघितले नाही नाही, हे 3 प्रॉडक्ट 3 वापरायचे नाही तंत्रज्ञान. मी त्याच्यामध्ये जैविकचं उदाहरण देईल नाही का? नाही. हा, मला सांगा, तुम्ही जैविकचे उदाहरण महत्व सांगता, 100% जैविकला महत्व आहे, परंतु ते निसर्गाने दिलेले आहे, तुम्ही मी नाही. मला सांगा, इन्शुलिन आतमध्ये तयार झालं पाहिजे पॅनक्रियाजमध्ये, का तुम्ही दिलं पाहिजे बाहेर? आतमध्ये झालं पाहिजे. तर धंदा कुठे आहे? धंदा बाहेर चालायचं. अरे, Insulin आणि आरोग्य कुठे आहे? आरोग्य आपलं स्वतःच झालेलं कधी चांगलं ना. बरोबर आहे ना? Insulin. मी पण मग होमिओपॅथी डॉक्टर आहे. तुमच्याकडे जैविकचा डॉक्टर आला, तो तुम्हाला काय बनवणार? पेशंट बनवणार. बरोबर. पण पेशंट बनले मी तुम्ही कायमचे काय राहणार? त्याला कस्टमर. म्हणजे कस्टमरचं काय, कष्ट कर कर आणि अगदी. मर. मग तो मरला का नवीन कस्टमर. मला सांगा, जैविक जर एवढं चांगलं असतं तर त्या पाठीमागं ते काय आलं असतं बघा, झिरो बजेट, स्लऱ्या, जीवामृत, वेस्ट डिकम्पोजर. मी या मोठमोठ्या लोकांनी, बागायतदारांनी किंवा जेवढे श्रीमंत झाले त्यांनी का नाही त्याचा प्रचार केला असता? केला नसता का? जुने पडलेले कित्येक लोकांचे स्लऱ्यांचे ड्रम मुडीच्या भावात विकायला आहे. हे खरं आहे खोटं आहे? मी टीका नाही करत आहे, मी वास्तवाचं आता वर्णन सांगतो. ते पण आणि आम्ही पण सगळे नवीनच शेतकरी आहे बागेच्या ह्याच्यात, त्याच्यामुळे आम्हाला जो महत्व आम्ही पाहिलं की ते झालंय, असं झालंय. आता इथून त्यांनी पुढचं ग्रोथ झालं. हे जे वाढ झाली ना, हा. मी ते विचार करतोय, आपल्या बेसल दोष नाही, एवढी फास्ट वाढ नाही व्हायला पाहिजे. कृषी अमृत नाही होते, पण मग तो जास्त काही एक्सेसिव्ह नाही झाला तुमच्याकडनं. मग बॅलन्स कुठे बिघडला? बरोबर. नाही आम्ही त्यांनी स्लरी दिली ती. हे हे किती कमकोते पा. हे बघ, हे बघ. तुम्ही आपल्या वैदिकच्या बागेत असं मोडून दाखवा. मी का बरं वाकवलं? सहज मोडलं ते. सहज मोडलं म्हणजे याच्यामध्ये जीव नाही आपण म्हणतो. त्याच्यामध्ये बघा नुसतं पाणी. हे बघ, हे बघ. हा, म्हणजे याचं नुसतं काय येतोय? रस. रस. हम्म. ते कवळेपणा कसं असलं ते दाबायच नाही पाहिजे. हा, काय शक्य आहे? काहीच नाही निघणार त्याचं. आपल्या जर वैदिकचा मेन तुम्ही खोड काढून बघा, असं आहे सोपं. आणि आमच्या लक्षात पण आलं का स्लरी दिल्यानंतर याची कमी रुंदीचे पानं आले आणि फास्ट आले. फास्ट आहे. असं हे तुमच्या लक्षात आलं. नाही, बोलली मी यांना पण. स्लरी आम्ही जेवण म्हणजे वेसळच्या जो माणूस तुम्हाला ऑब्झर्वेशन करून सल्ला देतो ना, त्याच्या याच्यावरती, निर्णयावरती, त्याच्या निरीक्षणावरती सर्वांनी काय केलं पाहिजे? चर्चा केली पाहिजे. निर्णय नका घेऊ तुम्ही, पण चर्चा केली पाहिजे. हे जे म्हणते याच्यावर विचार करा पाहिला, कारण त्यांचा जो निर्णय असतो तो काय ऑब्झर्वेशन. मी आता आल्यापासून बघतो ना, त्यांचे 3 पॉईंट त्यांनी मांडले आल्यापासून, आणि प्रत्येक मुद्दा त्यांनी एकदम परफेक्ट मांडला. याचा अर्थ त्यांचा अभ्यास, निरीक्षण आणि मेमरी त्यांना साथ देते. म्हणजे निरीक्षण जे आहे फार महत्वाचं आहे. जैविक मध्ये समस्या ही आहे की जीवाणू तुमच्या झाडाला खत पुरून देता, किंवा ते म्हणजे सुलभ करून देतात, कंपोस्ट करून देता, सगळं करून देतात, शिजवून देतात. ते आचारी आहे, पण ते किराणा माल नाही ना. तुमच्या घरात आचारी वाढवले तर तुमचा स्वयंपाक चांगला होईल का किराणा पण वाढवावा लागेल? किराणा पाहिजे. समजा तुमच्या जेवायचे 20 माणसं आहेत, 50 आचारी आले, किराणा कोण खातील? आचारी. घरातले माणसं. हा, असा धंदा आहे जीवाणूचा. तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजे किराणा नसेल तर ते झाडाबरोबर स्पर्धा करा. झाडाचा कार्बन खाऊन घ्या. झाडाने बनवलेली शुगर तेच खाऊन घ्या. झाडाने बनवलेली शुगर जर त्यांनी खाली तर कार्बन लेवल झाडाची काय होणार आणखीन? हो. आणि म्हणून व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होती. तुम्ही ज्यावेळेस स्लऱ्या देता, विशेष करून ज्याला काटे अशा वनस्पतींना, स्लऱ्या देऊ डाळिंब संपवले लोकांनी.
स्लऱ्या नव्हत्या तोपर्यंत तेला एवढा जोर करीत स्लऱ्या आल्यानंतर म्हणजे रोगापेक्षा उपाय डेंजर झाला. घरगुती. बरोबर आहे ना. मग हे आम्ही शिकलं पाहिजे. एसिडिटीच्या बागेवर सनबर्निंग येणं म्हणजे व्यवस्थापनात ती फार गंभीर चूक असणं. कारण तुमची पांढरी मुळी पण ओके आहे खाली, मातीचं पाणी पण ओके आहे तुमचं. मग चूक पुढे झाली तुमच्या जीवामृताच्या स्लऱ्या. त्याच्यानंतर तुम्ही सॉईल काय केलं, चार्जरचं प्रमाण कमी तुम्ही सॉईल चार्जर जरी वाढवलं असतं तरी लय मोठा फरक पडला असता. कार्बन वाढला. आता काही अडचण नाही एवढी. आपल्याकडं सिरियस पेशंट सुद्धा रिपेअर होत. ड्रॅगन जे आहे ना अतिशय सोपं पीक आहे. हे अवघड कोण करतो माहिती का? अति उत्साही माणसं. अति उत्साहाने ते अवघड होतं. आता तुम्हाला तुमच्यासाठी ते फार म्हणजे लाडकं बाळ आहे त्याच्यामुळे, आणि तुम्हाला इंटरेस्ट पण आहे. मग तुमचा इंटरेस्ट अशा नेगेटिव्ह इफेक्टमुळे काय होतं आणखी कमी होतं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे स्ट्रक्चर केलं हे पैसे तुमचे फालतू गेले माझ्या दृष्टीने. का? उलट याला ऊन लागलं पाहिजे. याला जेवढं ऊन लागेल तेवढं ते कणखर बनतं. त्याचं वॉटर जो मॅनेजमेंट आहे ते मेंटेन करतं बरोबर. तुम्ही साबरा झाडं पाहिली नाही जंगलामध्ये? पाहिलेले. मग हे काय बामणाच्या घरातलं आहे का? पण आता ते डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे ना. सांगून पाहिलं होतं पण नाही डोकं नाही चाललं. तसं नाही. सगळ्यांनी मग तुम्ही आम्ही एक्सपोर्ट आहोत ना, आम्हाला फोन करायचा ना. का हो तुम्ही यायचं ना माझ्याकडे. बघा एवढं मोठं तुम्ही खर्च करणारे ऑफिस नाशिकले लांब आहे का? यायचं. आणि हे आमचे नगर जिल्ह्याचे प्रमुख आहे त्यांना मोठ्या अधिकाऱ्यांना बोलवायचं. त्यांचा सल्ला. कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा अगोदर कधी पण तज्ज्ञ माणसांचे सल्ले घ्यायचे. एकाचेच नाही 2-3 जणांचे घ्यायचे. आमचेच नाही घ्यायचे, अजून जणांचे घ्यायचे. आणि सगळ्यांचे सल्ले घेऊन चर्चा करायची कोणाबरोबर तरी. सर अशा माणसांनी ही सल्ला दिला, त्यांनी हा सल्ला दिला, आणि मग त्याच्यानुसार निर्णय होतो. त्याला काटे आहे म्हणजे ती जंगली आहे. दुसरी गोष्ट त्याला पाणी साठवून ठेवायची सवय आहे किंवा त्याला पाण्याचा काही प्रॉब्लेमच नाही. उलट त्याला पाणी कमी झालं तर प्रॉब्लेम नाही, पाणी जास्त झाल्यावर प्रॉब्लेम. या झाडाचं सवय अशी. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट याला हाय लेवलचा कार्बन लागतो. हे दगडांमध्ये का बरं जगतं? दगडांमध्ये का जगतं? कारण हाय लेवलला दगडांमध्ये मिनरल्स खूप पॉवरफुल असतात. तुम्ही दगड पाऊस पडू द्या, दगड उचका, दगडाच्या खाली गारवा असतो. बरोबर असतो ना. म्हणजे त्या दगडाला सुद्धा म्हणजे वॉटर होल्ड करून ठेवायची काय क्षमता आहे. म्हणून हे दगडांच्या सहवासामध्ये जगणारं पीक आहे. मग हे सगळ्यांना मी सांगतो, जरी तुम्ही ते हायब्रिड आणला असेल तरी पण त्याचं मेन नेचर काय आहे? स्ट्रगल करणं. ते नाजूक पीक नाहीये. तुम्ही त्याला नाजूक हँडल करू राहिले, त्याच्यामुळे ते आणखी नाजूक होऊ राहिले, संपून जाईल ते. आता योगायोगाने शिलाची ट्रीटमेंट आपल्याला मिळाली. तुमचं काम आहे साहेब. नाही तुमचं कसं झालं, एखाद्या सिनियरला इथं विजिटला घेऊन यायचं. कुणी आलं का विजिटला? नर्स नाही आलं तेव्हा. तसं नाही. तुम्हाला ज्यावेळेस कारण दिसतं ना, परिणाम दिसतो, तेव्हा कारण आहे कुठेतरी. धूर दिसतो म्हणजे कुठेतरी आग लागलेली. एक लक्षात घ्या, अरे होऊ शकतं बा असं कधीच म्हणायचं नाही. का झालं हे तिचा पाठपुरावाच करायचा. तर तुम्ही मुळाशी जाणार नाही. जाणार डॉक्टरांनी जर एखादं पेशंट आलं आणि ते म्हणले याला आपल्याला काही कळत नाही, जाऊ दे ते सोडून विषय, तर तुम्ही असं करा, तुम्ही आमच्याकडे डॉक्टर जा. ती कधीच विचार नाही होणार. हे आम्ही आयुष्यभर जेव्हा काल कटिंग केली ना खालच्या पानांची, तेव्हा मला वाटलं बस स्लरीनाची पानं जास्त वाढले पाऊस. हा स्विंग वाढली. हा स्लरीना. मग तुम्हाला वाढच करायची होती की झाली, फक्त कोवळी झाली. असं आता स्लरी बंद करू आपण. म्हणजे मी माझी शंका तुमच्या पुढे मांडली बघ. स्लरी का वापरू देत नाही आम्ही? कारण पूर्वीच्या काही सेंद्रिय कर्म भरपूर होता, चालत होतं. अहो पूर्वीच्या काही लोक राखत होते कच्च्या हरभरे खायचे. खरे तुम्ही फुटाने खाऊन दाखवा मला. आता का होत आहे? बरोबर आहे. फुटाने सुद्धा पचत नाही. बरोबर नाही. पूर्वीचे लोक एक पोत उचलायचे. या पोरांना 25 किलो द्या बरं, नाही उचलत. या कळायची त्या कळा घेऊन जा. स्लरी बंद करतो. नाही स्लरी उपयोगाचीच नाही आपल्या या नाहीच पाहिजे ना. म्हणजे आता आलीच इथून नाही पाहिजे पुढे वावरामध्ये. घ्यायचीच नाही ना. वावरात कधी आलीच नाही पाहिजे. मी परत एवढं रामायण झालं. विचारून घेते. फक्त तुमच्या बाकीच्या पिकांना चालेल. तुमच्या बाकीच्या पिकांना बी का वापरतो मी? कोणत्या पिकांना वापरणार तुम्ही? आम्ही तांबाट्यालाच वापरतो, बाकी नाही. नाही तांबाट्याला पण का वापरतो? आळी येत नाही की तुमच्याकडे? नागाळी येत नाही का? ती त्याच्यामुळेच येत नाही. मग पांढरी माशी येते, सकिंग पेस्ट येतं त्याच्यामुळे सगळं. जिथं फळ आहे तिथं स्लरी वापरायची नाही कधीच. मी तर म्हणतो वापरायचीच नाही कधी. जमिनीला कळतं ना हो, तिला चांगलं शेण द्या दर्जेदार, तिला चांगला आहार द्या,
दर्जेला शेण कुठं भेटले आता? मग नाही भेटत तयार करा मिल्क चार्जरनी. का हो? माहिती नाही मिल्क चार्जर तुम्हाला? फक्त माहिती ठेवायचं. नाही पण आता आमच्याकडे व्यवस्था नाही. गाई एक गाय आहे ना, एक गाय आहे. ती शेणा करता वापरा. एक गाई 1 एकरला पुरेशी. मी याला गेलो होतो बेंगलोर मध्ये, तिथं लालबाग आहे. म्हणजे लालबाग नाव आहे बागेचे, 250 एकर मध्ये. तर तिथं सर 500 वर्षांची झाड. बरं. पिंपळाचं झाड तर एवढं मोठं आहे, बापरे. एवढे मोठे शिकले सवरले IIT शिकलेले पोरं, म्हातारी माणसं त्या झाडाचं दर्शन घेता येऊन. पिंपळाचं झाड सर एवढं मोठं आहे, कल्पना आपल्याकडे बघायला पण कल्पना नाही करू शकत लोक, एवढं मोठं आहे. एक दुसरं झाड असं होतं विशाल की माझ्यासारखे 15-20 लोक जरी आणले तरी कवळी नाही मारू शकत पूर्ण झाड. एवढं खोड झालेलं त्याचं. असं एकदम असं त्या आपला गणपती बाप्पा कशा बसले असं असं बसलेलं खोड. म्हणजे कल्पनेच्या पलीकडे ते झाडं त्या बागेमध्ये मला बघायला भेटले. म्हणजे आज बँगलोर शहर जे थंड आहे त्याचं कारण तिथली ते बाग आहे. बघा विचार करा. आणि ते तिथं असं एक वेगळंच शांती आहे मनाला, बरोबर आहे. मग मला सांगा की अशा ऐतिहासिक शहरामध्ये त्यांनी ही झाडं जपली म्हणून त्याचं ते एक वेगळं सौंदर्य टिकून राहिलं, आरोग्य टिकून राहिलं. तसं आहे तुम्ही सुद्धा हे आपल्याकडे झाडं मोठी होणं देते नाही लोक. आपण असं ठरवलं पाहिजे आंब्याची बाग अशी लावायची डॉक्टर की ती तुमच्या नातवाला पूर्ण झाडं बाग झाकली पाहिजे, असं म्हणजे पूर्ण ग्राउंड काहीच नाही राहिलं पाहिजे. नातवाला पेन्शन भेटली पाहिजे डायरेक्ट. आपल्या गावात आहे नातवाला टेन्शन भेटेल. मी जरी सुरू केलं 10 महिन्यापूर्वी, मला आंबेन मला त्याच कसं काय त्याच्यातलं काही माहित नाही. तसंही काही असेल प्रशिक्षण, ते कल्टर द्या हे द्या त्यांचे झाले प्रशिक्षण. त्यामुळे मी ते अजून केलं नाही काहीच, म्हणजे पुढे 10 महिन्याचे अजून छोटे आपले काय अजून वेळ आहे. ते अजून मी नाही शेणखत पण एकदा केलं, त्या प्लॉटला मारलं, त्याचे शेणखत सुद्धा देऊ नका. गेले ते झाड बरेच त्याच्यातले गेले. ऐका ना आता. माझं शेणखताचं पण प्रॉब्लेम झाला. ते ओपन गोठ्यातलं होतं, तरी ते 4-5 महिने ठेवलं, नंतर दिलं, पण तरी त्याने ते तो विषय झाला. म्हणून मी आता नवीन मी जर बोललो असतो अनुभवाच्या ऐवजी बोललो असतो तर हे निम्म्या मीटिंग मध्ये निघून गेले असते. म्हणजे शेणखताला नाव ठेवते. नाही मी आता शेणखत त्यासाठी होल्ड केलं, घ्यायचं की नाही घ्यायचं असा विषय होता. बरोबर ना. आहे ना तुमच्या हात्यावर ना आता, त्यांच्याकडे नाही, त्यांना नाही माहिती, त्यांचा विषय सोडून द्या. बघा आपण काय म्हणतो, ज्याला कळलं नाही कमनशिबी नाही येतो, पण ज्याला कळून त्यांनी त्याचा वापर करीत नाही तो कमनशिबी राहतो. आपलं कळलंय ना, वापर करायचा, फायदा घ्या. यायलाच पाहिजे. आणि बरं तुम्हाला डेअरिंग नाही होते ना, 2 लाईनला करा ना. त्यांचं थोडं खत चोरायचं तिकडे वापर त्यांना तांबाटी बी खाऊ घालायची वरून, वैदिकची तांबाटी. हा नुसतं आपल्याला नाही ठेवायचं, वाटून खायचं. तर का म्हणतो मी, त्याचं महत्व कळतं ना. हा बा. चांगल्या गोष्टीसाठी चोरी केली. कधी आपला कृष्ण चोरी करत होता, करत नव्हता का? पण तो माखन चोर होता, तो पैसे चोर नव्हता. खरं आहे की नाही? हा खायची वस्तू चोरी करायची फुल परवानगी, पण खाण्यापुरती बांधून नेण्यापुरती नाही. लक्षामध्ये तुम्ही त्या टोमॅटोला वापरा, ते टोमॅटो खा आणि दुसऱ्याला खाऊ घाला. डॉक्टर पर अगदी म्हणतील नाही आपल्याला पिशवी भरून पाठवा. आमच्याकडे तिरंगा जास्त राहतो बस. राहणारच ना. तिरंगी खतं वापरते तुम्ही. बघा तुम्हाला सूत्र सांगतो आज, ज्याने वापरले फिरंगी खतं त्याच्या टमाट्यामध्ये तिरंगी फळं. हे त्यामुळे तिरंगी फळं जर टाळायचे आणि त्या फिरंगी खतं बंद करा, म्हणजे रासायनिक खतं. तिरंग्यांची. हा बरोबर, इंग्रजांचे. त्याच्यामुळे हे जे आता हे इमोशनल झालं, पण याच्यामध्ये शास्त्रीय बाजू अशी आहे का ते त्या झाडाचं अन्न नाही, म्हणून ते रंग त्याची बिघडतात, माती खराब करतात. ते वापरा तुम्ही, आम्हाला कळवा. थोडंसं आहे ना, मला नायट्रोजन लेवल हाय दिसते थोडी. का बरं? नायट्रोजन लेवल जास्त आहे थोडी. काय कारण? शेंडा आहे ना, त्याचं एलोंगेशन होऊन राहिलं, थिकनेस यायला पाहिजे, त्याला झाड लांब नाही व्हायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये शेंडा लांब राहिला म्हणजे तरी तुमचं पाणी किंवा नायट्रोजन लेवल जादावर राहील. तुम्ही कृषीमध्ये जास्त वापरलंय का? हो 60 बॅगा. नाही तसं नाही, प्रमाण जे आहे त्याच्यापेक्षा जास्त वापरलंय का?
हो यावेळी जास्त वापर. मग त्याप्रमाणे तुम्ही RNPH वाढवलं का? हो. नाही, कृषी अमृत समजा वाढवलं तुम्ही, हम्म. समजा आपलं प्रमाण किती बॅगचं एकरी? जर 12 बॅग कृषी अमृत दिलं तुम्ही तर 3 किलो RNPH प्रत्येकी गेलं पाहिजे. बरोबर आहे. मग एकरी जर 12 बॅग आहे, तुमच्या किती गेलाय एकरी? एकरी 60 घेतल्या. 60. एकरी 60 घेतलं. हो. एका डोसला? हो, एका डोसला 60. आणि मग त्याच्याबरोबर कृषी हे RNPH किती घेतलं? ते घेतलं ते 6 किलो घेतलं. म्हणजे तुम्ही ते किती 4 पट वाढलं ना, 5 पट, 12 पंचे 60. मग एकच डोस का बरं एवढा जास्त दिला? नाही मागचा आम्ही 30चा दिला होता. म्हणजे झाडाची ग्रोथ तर तुफान झाली, तो नाही विषय काही. हं. आता हे झाड साधारणतः किती वयाचे? हे आता 19 महिने झाले जवळजवळ. 19-20. 24 महिने झाले बागेला. जून मध्ये. जून मध्ये 12 जूनला 24 महिने होतील. काय बात करता? हो, 12 जून हे काय फुटवा बघा तुम्ही मला सांगा. 2022. किती फुटू आता हे? हा? आणि वापर कधीपासून करतोय आपण? सुरुवातीपासून पहिल्यापासून. लावल्यापासून? दुसरं काहीच नाही. मग पहिल्यांदा सुरुवातीला लावताना मी 10 ट्रॅक्टर शेणखत हा. आणि कृषी अमृत, बर. बाकी कुठलंही केमिकल नाही. दराड्यांना विचारा, प्रत्येक त्यांच्या पासूनच खत घेतो आम्ही, दुसरं कोणाकडनं नाही. विनयकडून. हा. बर बर बर. म्हणजे लागवडीपासूनच तुम्ही वापरता? हो. 12 जूनला आम्ही लावलं ना, हं. पण लावताना त्या मजुरांकडनं आमच्याकडे त्यांची चूक काय झाली की त्यांनी खूप अंतर ठेवलं. बांबू पासून ते अंतर खूप ठेवल्यामुळे झाडांचं मग ते टाइम करायला प्रॉब्लेम येईल ना. अच्छा. मग आम्ही जुलैमध्ये पुन्हा रिसेट केले ते अंतर ठेवलं म्हणजे त्यांना पोलची सवय ना. बरोबर. हा. मग तुम्ही रिसेट केले हो, जुलैमध्ये. हे किती दिवसांनी? एक महिन्याने. महिन्यानंतर थोडेफार मुळं फुटले असतील त्याला. हो, मग रिसेट केल्यानंतर मग तर रिसेट केल्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की आमच्याकडे ढगफुटी आली. पहा. आणि संपूर्ण याच्यामध्ये क्षेत्रात दुष्काळ पाणी- 13 पाणी वाहत होतं direct. पाणी वाहत होतं. म्हणलं आता बाग गेली आमची, आम्हाला असं वाटलं. परंतु आपले जे खत आहे ना, त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला परत संजीवनी मिळाली त्याच्यापासून. ते कनेक्शन जोडलं लगेच ताबडतोब ना. हो, नाही तर गोगल गाय लागली होती मध्ये मध्ये पावसामुळे. पावसामुळे. बर 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 बर. अच्छा. शेणखताचा तोटा आम्हाला फक्त एकच दिसला की उन्ही खूप लागली. मग तेव्हापासून शेणखत हा प्रकार आम्ही बंद करून टाकला. बंद टाकला. मग हे हा डोस वाढवलेला परवडेल ना. बर. अच्छा. मग तुम्ही त्यावेळेस किती डोस टाकला होता लावायच्या वेळेस? लावले 40 40 बॅग होती. अच्छा. किती क्षेत्र म्हणलं सगळं? 51 गुंठे. 51 गुंठे. अच्छा. 1.25 एकर. 5,500 झाडे. 5,500 झाडे. मग झाडांचा आणि विचार पोल मध्ये किती बसतात सर? 4. समजा पोल एका याच्यात किती 500 पोल बसतात ना? एका एकर मध्ये तुम्ही जसं अंतर ठेवलं तर समजा 600 700. ते ती जास्त 700. हाय डेन्सिटी वाटतं मला. हो. 500 चांगलं अवरेज आहे. 520 2,000 झाडं बस बसतात. तुम्ही किती लावले? 5,500. म्हणजे तसे 3,000 पर्यंत लोक नेतात. हा. 700 धरले तुम्ही तर 2,000 728 3,000 पण गेले ना. हा. म्हणजे 2 ते 3,000 रुपये बसतात. तुम्ही किती 5,500 लावले? हो. अच्छा. बर बर. म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही बसे डोस टाकलाय. म्हणूनच डोस आम्ही जास्त टाकला ना. डबल टाकला. झाडांची संख्या आहे ना. आणि फुटावर झाड आहे ना. अच्छा. झाड डेन्सिटी जास्त आहे. फुटावर आहे ना. घन पद्धत आहे. हा. ओके. हे स्ट्रक्चर का बरोबर केलं वरती? सनबर्निंगची भीती नसतेच ना आपल्याला. नाही. असा प्रकार होतो. आता तुम्ही सनबर्निंग ऐका ना, मग तुम्ही केलंय तरी पण होतं ना? नाही ते एक नाही. आमच्याकडून एक साईड झालं ते. थोडी अंतर कमी झालं ना थोडं. अंतर हे मधलं म्हणता तुम्ही? हे जे आहे ना 6 फूट पाहिजे होते 5 फुटाचं आहे. हे जे तुम्ही केलंय ना, हे करण्यापेक्षा ठीक आहे, त्याचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट हा विषय वेगळा. परंतु आपल्या ड्रॅगनला त्याची काही गरज नाही राहत. आपण जर ड्रॅगन करतो ना वैदिक नाही, त्याला त्याची गरज नाही काही. आता हे ऊन तुम्ही म्हणतो तसं बरोबर आहे की नाही? 12 वाजता वरती पिवळा भाग बघा. अहो हे उन्हाने झाले सर. ऊन जास्त लागल्यामुळे ऐका ना, ऐका ना, ऐका ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु ते उन्हाळ्यात नाही झालं असं पण नाही. हे बघा आता इथून इथपर्यंत आहे बरोबर ना. उन्हाळ्यात झालं म्हणलं तर आता खटकी यायला पाहिजे ना कुठतरी. इथे जास्त जर लागलं ना, आता हे थोड्या पानांना लागेल म्हणून तसं आहे. तसं हे बघा. ठीक आहे, तिकडनं जा. मला जे म्हणायचं ते माझ्या नजरेने बघा, तुमच्या नजरेने नका बघू. आता हा बाग किती महिन्यात झाला? 24 महिन्यात झाला. 24 महिन्याचा बाग झाला. आणि साधारणतः याला आता पण डोस किती झाले? 4
4 महिन्याच्या पहिल्या वर्षी 3 झाले आणि हा चौथा झाला. चौथा बरोबर, एकदम सोपं. म्हणजे 4 डोस झाले बरोबर ना. तर 4 डोस झाल्यानंतर आता पहिला डोस 40 बॅग आणि 3-3 किलो. दुसरा डोस दुसरा डोस 20 बॅग ना. नाही, 30 तीस बिया. 30 बॅग 30 बॅग आणि पुन्हा त्याच प्रमाणामध्ये 3-3 किलो. तिसरा डोस परत परत तो तसाच 30 बॅग आणि 3-3 किलो. आणि चौथा डोस आता तुम्ही 60. फळधारणा म्हणून तुम्ही जास्त दिला. 60 बॅग मी डायरेक्ट डबल केला. म्हणजे भागीले तुम्ही जर एक पोल केला, एक झाड केला, तर एका झाडाला किती आला? 1 किलो अर्धा किलो एका झाडाला. अर्धा किलो. 2 पोल मिळून 1 किलो. म्हणजे 5,500 हे आहेत ना रोप. 5,500 तुम्ही किती डोस टाकलाय? 60 बॅग. म्हणजे 30 क्विंटल ना. 3,000 किलो. म्हणजे 3,000 भागिले 5.5. म्हणजे अर्धा. अर्धा धरण मग. 600 ग्रॅमच्या आसपास. हो. 500 ग्रॅम ते 600 ग्रॅमच्या आसपास एका झाडाला पडलेले. म्हणजे तुमचं हे एक झाड आहे. दोन आहे, दोन. म्हणजे इथं किती पडला? 1.25 किलो. बरोबर आहे ना. 1 ते 1.25 किलो डोस पडलाय. आणि बरोबर आहे. आपण तो जास्त नाही आहे तो. आम्ही ना 30 गाल्ल्या 31 गाल्ल्या आणि एका झाडाला 2 बॅगा टाकल्या. नाही, गल्ल्याचं मोजायचंच नाही आपल्याला. नाही मग आम्ही आपल्याला असं लेकरं केलं, मोजायचे किती हिशोब केला बा असं. म्हणजे आपण 2 माणसं एका ताटात जेवले की नाही जेवले ते नंतरचा भाग आहे. परंतु आपल्याला प्रति माणसी किती गेलं बुवा. शाळेमध्ये पोरण तांदूळ शिजवता ना, मग ते काय शिजवता? एका मुलाला 100 ग्रॅम तांदूळ असतो, त्या हिशोबाने तांदूळ शिजवतात. मग तो जो हिशोब आहे तो त्याप्रमाणे 100 ग्रॅम गेला पाहिजे. मग आता हे योग्य आहे ना मग. तर तुमचं प्रमाण योग्य आहे. म्हणजे जास्त नाही आहे. आपल्याला जास्त वाटतं ते एकराप्रमाणे, परंतु ते जे तुमची संख्या जास्त आहे ना. यांना आधी तेच वाटलं होतं. त्यांनी जास्त फोन केला का जास्त वाटतं, मग आम्ही त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं. पहिला आता डोस झाले आपले. त्याच्यानंतर मग तुम्ही बाकीचं काय काय त्याला ड्रेंचिंग वगैरे कसं केलं, किती केलं, आम्ही Soil charger सॉइल चार्जेस आम्ही ठिबक वाटत सोडतो. किती सोडलं तुम्ही? आम्ही ना म्हणजे 5-5 किती दिवसांनी रिपीट झालं? ते जवळजवळ 15-3 वारणा सोडायचं. ज्या टायमाला पाणी द्यायचं, उन्हाळ्यात पाणी कमी लागतं ना, हां. मग उन्हाळ्यात आम्ही कमी प्रमाणात सोडलं. बर. उन्हाळ्यात कमी पाणी लागतं, आम्ही कमी असं- प्रमाणात सोडतो. कारण की उन्हाळ्यात जास्त पाणी दिलं मग हे असं सनबर्निंगचा प्रॉब्लेम होतो. ओके. आता मला पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जास्त पाणी दिलं तर असं सनबर्निंगचा प्रॉब्लेम होतो म्हणून पाणी कमी केलं. हो. किती कमी केलं तुम्ही पाणी? पहिलं किती देत होते तुम्ही? म्हणजे आता इथून पुढं पाणी आम्ही रेग्युलर देतो आणि उन्हाळ्यामध्ये ना 15 दिवसांनी 15-20 मिनिटं चालू होतं. 15 दिवसांनी 15-20 मिनिटं. हा. आता उन्हाळ्याची गोष्ट आहे ती. बर. आणि आता द्यायचं. आता खतं टाकलेले आता तेव्हा रेस्ट मध्ये होते तेव्हा म्हणताय का हा तुम्ही? रेस्ट मध्येच म्हणजे बाग बेसल डोस घातल्यावर किती द्यायची तुम्ही? बेस्ट डोस पूर्ण असं बेडवर 4-5 दिवशी देतो आम्ही. होतं दिवशी. चौथ्या पाचव्या दिवशी किती? म्हणजे अर्धा पाऊण तास 1 तास. आणि आता किती येत आहे? आताच ना मग आत्ताच तेवढं देतो मी. चौथ्या पाचव्या दिवशी. ते पाऊस झाला होता ना 3 दिवस झाले तेव्हा सॉइल चार्जेस बरोबर सोडलो. 3 दिवस झाले तरी पण याचा लाडू बनतोय अजून. पाणी किती दिवसांनी देता तुम्ही आता सध्या? आता आम्ही 4-5 दिवशी देतो. ओके. आणि ते जवळ कसं आहे? जवळ जास्त बोललं राहील. इकडे ते चावत होतं बेसल डोस टाकून किती झाले ते? 4 महिने जाते का? सप्टेंबर मार्च नोव्हेंबर का डिसेंबर म्हणजे हा डिसेंबर रेस्टचा बेसल डोस होता ना तुमचा तो? डिसेंबर आणि हा बाग आता बहराचा आहे. सॉइल किती सोडला असेल या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये बेसल डोस दिल्यापासून? 5 लिटर झाले. आता त्या दिवशी सोडलं ना 5 लिटर. बर. तुम्ही कृषी अमृत बरोबर RNPH चा डोस बरोबर टाकला झाडानुसार. हा
सॉईल राहण्यानुसार जाते का? 2 एकरचं पाहिजे ना त्याला, झाडं 2 एकरचे आहेत ना, हो 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 मग सॉईलचं 2 एकर जाते का? ते प्रमाण कमी पडत असतं, कमी पडत. व्हेजिटेटिव्ह ग्रोथच होणार ना. ही सगळी इन्व्हेस्टमेंट करताना मग तुमची जी पुंजी आहे तिच्यामध्ये वापरली आहे, याच्या पूर्वी शेतीचा अनुभव घेतला होता का कधी काही? नाही नाही हाच मोठा अनुभव हा आहे. पहिला अनुभव आहे. ओके. मग तुम्हाला ज्यावेळेस एसीटी वैदिक कळलं ते कधी कळलं ते? आपल्या जे युट्यूबवर आम्ही हे युट्यूबवरच बघितलं. कळलं. नंतर गायडन्स यांच्याकडे डायरेक्ट त्यांच्या नंतरचं गायडन्स कोणाचं? नाही नाही. आम्हाला वाटलं ना इथपर्यंतच थांबले तुम्ही. इथपर्यंत जा, यांची सोडून आम्ही नाही. म्हणून तुम्हाला एकदा पर्सनली भेटलो होतो सर. मग याला हे करण्याची काय गरज होती तुम्हाला? नाही नाही ते काय त्यांनी नाही सांगितलं. तसं नाही, तुम्ही अडवलं का नाही याला? नाही तेव्हा नव्हतं केलं, त्यांनी नंतर केलं. तुम्हाला न विचारता केलं? आत्ता केलंय ते. त्यांना नाही विचारलं. नाही, करायला काही प्रॉब्लेम नाही. शेवटी मला काय म्हणायचंय का आपण पाऊस आला आणि छत्री घेते तर काय हरकत नाही, पण भिजल्याने काही नाही होत. थोडी प्रतिकारशक्ती वाढवा. डॉक्टर बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे मी चुकीचं बोलतो मला सांगा. नाही मी विरोध केला पण ते म्हणे लयच सनबर्न होईल त्यावेळेस पण म्हटलं झालंच. मुद्दा काय आहे की सॉईल चार्जर तुमच्याकडनं जे जायला पाहिजे होतं ते कमी गेल्यामुळे नायट्रोजन लेवल काय झाली? वाढली. कृषी अमृत हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करणार, कारण ते ऑर्गॅनिक आहे आणि ते ऑलरेडी सगळे पेंडी वगैरे याच्यामध्ये प्रोटीन्स लेवल असते जास्त, त्याच्यामुळे कुठलेही ऑर्गॅनिक मॅन्युअर घेतला तुम्ही, आपलंच नाही, आपलं तर सिम्पल बेस्ट आहे. पण मार्केटमधलं कुठलंही ऑर्गॅनिक मॅन्युअर घेतलं, ऑर्गॅनिक मॅन्युअरनी काय होती? व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, बॅक्टेरियल काउंट वाढतो जमिनीमध्ये आणि झाडाला नायट्रोजनची गरज असतेच ना, उन्हाळ्यामध्ये ते फारच असते. मग त्यावेळेस तुमच्याकडनं ते ताकद भरपूर भेटल्यामुळे तुम्ही मागे 40 टाकायची, 30 टाकायची, आता 60 टाकल्या. झाडांनी त्याला जास्त मिळाल्यामुळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त केली. आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे कोवळी वाढ. मग त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. मग तुम्ही जसं टोमॅटो ठेवला आणि बटाटा ठेवला तर टोमॅटो लगेच चट्टा पडतो, बटाटा चट्टा नाही पडत. तुम्ही पाणी नाही आहे ना, तसं ज्या ज्या फांद्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्या फांद्या लगेच बर्न होतात, कारण त्याच्यामधलं पाणी तापतं आणि ते इव्हॅपोरेट होतं. पण ते इव्हॅपोरेट होताना त्याच्या पाण्याचे टेम्परेचर 100 डिग्री पण जातं. मग तिथल्या सगळ्या पेशिंगला काय करतं ते? नाही सांगत. बरं करतात. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जर थांबवायची असेल तर आपण काय करू शकतो? जसं वरण जर पातळ झालं तर काय करतो आपण त्याच्यामध्ये? काहीतरी खालच पेट हा, हे पातळ झालं तर घट्ट म्हणजे पाहुणे आल्यावर आपण पाणी टाकतो, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु पातळ झालं तर आपण काय करतो? आपण दुसरी डाळ उकडतो आणि मिक्स करून त्याच्यामध्ये टाकतो. बरोबर आहे ना? यांना माहिती आहे. बरोबर. आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की अशा वेळेस तुम्ही शिलाची ट्रीटमेंट जर केली असती तर ते क्लिअर झालं असतं. असं त्या बागा करत असताना एक काळजी काय घ्यायला पाहिजे का हे झाड जंगलामधलं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असतो, हे झाड जंगलामधलं आहे, त्याला जंगलासारखं जगू द्या. जंगलातल्या झाडाला आणखीन ऊन पाहिजे का ते सावली करतं. तुम्ही त्याला जेवढं जपायला जाणार तेवढी ती ह्या मुलासारखी परिस्थिती होईल त्याची. लाडकं म्हणतो ना आपण त्याला. म्हणजे ते तुमचं वीक पॉईंट ओळखतं. लहान पोरगं त्याला माहिती आहे रडल्यावर माझ्या मनाप्रमाणे होते. तुम्हाला माहिती आहे आपण काय म्हणतो, अरे लहान पोराच्या बाबतीत कठोर नाही होऊ, असं त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे. हा, पण त्यांनी तुम्हाला ब्लॅकमेल करावं एवढं पण नाही केलं पाहिजे. एवढ्या लहान वयात ते जर ब्लॅकमेल करायला शिकलं, ते जाणून बुजून नाही करत, प्रकृतीचा नियम आहे. बरोबर आहे ना? मग ती जी गोष्ट आहे ज्या ठिकाणी त्याला हे स्पष्ट झालं पाहिजे क्लिअर का मी जर चुकीच्या गोष्टी केल्या तर मी किती रडलो तरी मला रिस्पॉन्स मिळत नाही, ही पण संस्कार त्याच्यावर झाला पाहिजे. तरच तुमचा लाड त्याच्या उपयोगाला येणार आहे, नाही तर तुमचा लाड त्याला बिघडवणार आहे. तुमची गाडी फास्ट चालते पण तिला ब्रेक बी मारायचं शिकलं पाहिजे तुम्ही. पण तुम्ही ब्रेकच नाही ठेवला तर त्या गाडीचा ऍक्सिडेंटच होणार आहे. तसं झाडाचं पण तेच आहे, त्याला स्पीड पाहिजे, गती पाहिजे, पण त्या गतीबरोबर त्याला कंट्रोल बी पाहिजे. आता याचं काय झालंय, हे पाठीमागं थिकनेस आहे, पाठीमागे हे ना हे बर्निंग नाही होणार. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, ते बर्निंग नाही होत. तिकडे तुमचं पंपा जी नवीन वाढ आहे तीच बर्निंग होती, कोवळी कारण तिच्यामध्ये नायट्रोजन लेवल जास्त, रस जास्त जास्त. तुम्ही एक चांगलं केलं का पाणी कमी ठेवलं म्हणून तुम्ही वाचले थोडे. पण पाणी कमी ठेवणं हा एकच पर्याय नाही. केलं झालं ना डाळिंबावरती, लोकांनी नंतर हेच पर्याय केले, सगळे पर्याय करून थकले, सगळे औषधं थांबले. मग आता काय रे, मग पाणीच देऊ नका. मग पाणी देऊ नका ठीक आहे, त्यांनी पसरत नाही पण ठीक आहे, जागेच राहतो. जागेवर राहतो. पण पाऊस झाल्यावर पुन्हा वाढतो. एवढ्या गतीनं वाढतो, कशात त्याला काही ठेवतच नाही शिल्लक. म्हणजे त्याला वाढून न देण्यासाठी
पाऊस महत्वाचा नाही किंवा पाणी महत्वाचं नाही, तर इम्युनिटी महत्वाची, प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती हवा भेटत नाही तर तुमची आग भिजली तुम्हाला वाटलं, हम्म. पण हवा सुटल्यावर परत पेटत. ती भडकती, पेटत नाही. हा बडकत. सेम गोष्ट आहे. ज्या वेळेस तुम्ही झाडाला, आता झाडाला तुमच्या भरपूर मुळे आहे, डेव्हलपमेंट झाली, अशा वेळेस त्याला जर नायट्रोजन भेटला तो भरपूर खेचून घेतो, पण त्या नायट्रोजन बरोबर त्याला जर कार्बन बी भेटला तर तो नायट्रोजन संतुलित होतो. म्हणजे जसं म्हणतो आपण की हे पुढं जसं वाढलं तसं असं बी वाढायला पाहिजे होतं. मध्ये जाडपाना हा, मध्ये जाड पाणी यायला पाहिजे, मध्ये स्टोरेज नाही याला बिलकुल. पातळ आहे. स्टोरेज नाहीये म्हणून ते बर्न होत. पाणीच जास्त आहे. ते वीक आहे ना. तुम्ही बघा, सडपातळ माणसं चहा जास्त पिते. तुम्ही ऑब्झर्वेशन आपण करा, बोललो होतो पण चुकेल दिसते. बरोबर आहे की नाही? का बरं? डायरेक्ट शुगर मिळते ना हम्म. त्याच्या शरीराला. त्याला काय वाटतं, पचवायचं पण ताण नको. डॉक्टर बरोबर आहे का? बरोबर. हां, बघा तुम्ही. आणि जे माणूस जरा दमदार राहतो ना त्याला जेवणाची जास्त आवड आहे. शुगर तर जेवणामधून पण मिळणार आहे, भाकरीतून पण मिळणार आहे, तुमच्या कारल्यामधून पण मिळणार आहे. शुगर प्रत्येकामध्ये आहे, पण ती शुगर पचवल्यानंतर मिळणार आहे. हम्म. साखरीमध्ये गोड पदार्थ किंवा तुमचे चहा आहे त्याच्यामध्ये लगेच मिळते. पोरं दूध नाही पिते, पण साखर टाका लगेच पिते. हम्म. ते हे पोरच आहे. हम्म. बरोबर. मग तुम्ही याला जेवढं नायट्रोजन द्याल तेवढं वाढतं, मग असं भर नाही होत. मग त्याच्या बुद्धीचं वाढवत नाही, शरीराची वाढवत नाही पोराची. जास्त चहा प्यायल्यावर चिडचिड करतं, एनर्जी राहत नाही टिकून. मग झाडाचं पण तसं होतं. मग याला पर्याय काय की तुम्ही सगळ्या गोष्टी बरोबर केल्या, पाणी पण कंट्रोल केलं तुम्ही, पण पाणी कंट्रोल करणे हा एक उपाय आहे फक्त. पण प्रमुख गोष्ट काय आहे, त्यातला कार्बन मेंटेन करणं. ह्या झाडाला जंगलामध्ये वाढ नसते, तुम्ही अतिशय वेगाने वाढ करून आणली, पण वाढ करत असताना मग त्याची वाढ संतुलित होणं गरजेचं आहे. हे चपट नाही व्हायला, असं चिपकायला नाही पाहिजे. आम्हाला तेच वाटलं, पण काय त्याचं कारण नाही सापडलं. सॉइल चार्जर तुमचं कमी गेला ना, ते बेसल डोस देऊन किती 15 दिवस झाले म्हणजे. आणि त्याच्या अगोदर तुम्ही पाणी कधी दिलं, त्याच्या अगोदर म्हणजे वाढवलं पाणी असं, नाही बेस्ट डोस दिल्यापासून वाढवलं. त्याच्यानंतर अगोदर नाही. नाही मग हे तुमचं सॉइल चार्जर हे कमी जाते, किती दिवसांनी जाते साधारणतः? आता एकदा गेले बेस्ट डोस म्हणजे 15 त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर नाही कमी चालू होतं. उन्हाळ्यात किती महिने, उन्हाळ्यात किती दिवस दिलं? उन्हाळ्यात फक्त एकदा 2 दिलं होतं. म्हणजे स्लरी जास्त सोडली. कसली? ते स्लरी बनवली. आणि स्लरी घरगुती. शेणखत आणि धन्यवाद. तुमचे पाय दाखवा मला पुढे. धन्यवाद हो तुम्ही. तुम्हाला कोणी शिकवलं स्प्रे करायला? नाही आम्हाला आम्ही आमचे घरगुती उपाय म्हणूनच स्लरी घरगुती चाली तुमच्याकडे. व्हिडिओ नाही पाहत का तुम्ही लोक? नाही पाहतो आम्ही. हे बघा, एक लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो की अति शहाणा त्याचा बैल रिकामा. बाग रिकामा. तुम्ही व्हिडिओ पहा माझे. अति शहाणा त्याचा. मला सांगा डॉक्टर, तुम्ही डॉक्टर विलाज केला आणि पेशंटनी पथ्यच नाही पाळलं, बरोबर. काय होणार? रिझल्ट नाही येत. तुमच्या औषधाची ट्रीटमेंटचा रिझल्ट नाही आला. स्लरी म्हणजे काय? नायट्रोजन. स्लरी म्हणजे काय? नायट्रोजन. नायट्रोजन. काय आहे त्याच्यामध्ये? तुमच्याकडे मिल्क चार्जर आहे? नाही तुमच्याकडे मिल्क चार्जर आहे गायांना? नाही काय नाही, आमचं काय मग तुम्ही शेण कोण आलं स्लरीला? नाही आमची एकच आहे बस. त्या गाईचं ठीक आहे, शेण आलं तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पीठ टाकलं असेल, डाळीचं पीठ, बरोबर आहे, गुळ, गोळ टाकला, गोमित्र टाकला. अरे बापरे, आणखीन धन्य केलं तुम्ही. गोमित्रामध्ये प्युअर नायट्रोजन आहे, बरोबर आहे. आणि हल्ली जेवढे जनावर आहे त्या जनावरांना जे काही चारा मिळतो तो कशाचा आहे? याच मका. जंगलातला आहे ना. नाही नाही मकाचं. मग मकाला काय करता तुम्ही? मकाला आता आम्ही केमिकल गाव वापरून काय? खातो. 10, 20, 24. म्हणजेच तुम्ही या बागेला काय वापरलं? हा केमिकल. म्हणजेच काय वापरलं? डीएपी युरिया जो चाराला घातला तो कुठे गेला? गाईच्या शेणा शेणात गेला. त्या शेणातून कुठं आला? बागात. असं आलं. आता ही जी गोष्ट ही एवढी छुपी आहे आणि एवढी गुप्त आहे आणि ती आपल्या लक्षात येत नाही. आलं का लक्षामध्ये? मला सांगा, आता तुम्ही सत्यनारायणला प्रसाद केला डाळड्याचा, आणि तो काय वाटू म्हणून वाटला लोकांना? गावठी. तूप नाही, तसं नाही. तो तुम्ही प्रसाद म्हणून वाटला. जर तुम्ही प्रसाद म्हणून वाटता तो तुम्ही किती जरी प्रसाद म्हणून वाटला, तो आहे कशाचा? डाळड्याचा. जो डायबिटीजचा पेशंट आहे किंवा जो अटॅकचा पेशंट आहे त्याला लगेच त्रास होणार. हे खरं कुठे? बरोबर. आपल्याकडं प्रसादाला साखर वापरता का खडी साखर वापरता? खडी साखर. का खडी साखर वापरता? माहिती तुम्हाला? आपण सुद्धा खडी साखरच खायला पाहिजे. ही जी साखर आहे ही कॅल्शियम डायल्यूट करते तुमच्या शरीरातलं. मग
केस गळणे, केस पिवळे, डॉक्टरांना माहिती ना सगळं. त्याच्यामध्ये सल्फर आहे, ते सल्फर शरीरामधलं काय उरतं सगळं कॅल्शियम. आणि आपल्या शरीरामध्ये पेशी विभाजन असेल, हे हाडं असतील, सांगाडा असेल, सगळे फंक्शन्स असतील, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये कॅल्शियमची गरज आहे, झाडाला सुद्धा. मग तुम्ही जेवढं सल्फर ऍड कराल त्याच्यामध्ये तेवढी तुमच्यातली जी कॅल्शियम आहे ते काय होतं, रिड्यूस होतं. बरोबर आहे. म्हणून साखरेच्या ऐवजी गुळाचा चहा परत प्रसिद्ध झाला, कारण गुळामधून कॅल्शियम मिळतं. आणि खडी साखर का, तर खडी साखरेमध्ये केमिकल राहत. म्हणजे तुम्ही किती जरी टाळलं आणि तुम्ही ते जर साखर तुमच्या शरीरात गेली तुम्हाला त्रास होणार. तसं आहे कोणत्या ना कोणत्या मार्गातून जर या झाडामध्ये नायट्रोजन लेवल वाढली तर बर्निंग होणार. म्हणजे तुम्ही त्या स्लरीने किती वेळा दिली स्लरी? 2-3 रुपये दिले. अरे वा, तुमचा पुरस्कार द्यायला नाही पाहिजे. नाही, पण मग आम्हाला आता आम्ही तुम्हाला सांगितलं म्हणजे आम्हाला त्याचे दुष्परिणाम आम्हाला कळाले ना तुमच्यामुळे. समजा माझ्या मुळेच यायला पाहिजे. व्हिडिओ याच्यामध्ये लागल तेवढे. नाही ते तोपर्यंत पाण्यात नाही असं आलं. नाही, तेव्हा पण तुम्ही आता स्लरीवाल्याचे समजा ठीक आहे, यांनी रिटायरमेंटचा पैसा नसता यांचा तर ठीक आहे, आणि तुम्हीच खर्च केला असं मग नाही, ही ते टोपी काय बी राहिली नसती. नाही, काहीच नसतं राहिलं. सगळ्यात पहिल्यांदा जे झाडं लावले ना चुकीचे, हा. तेव्हा मी जवळ घ्यायची आणि हे सारखे तू काय करते, मी म्हणायची मी बरोबर मग करते. त्यांचं बरोबर आहे, तुम्हाला ते अवश्य जाणव आहे. ते बाजूला गेले का मी ते त्यांच्या झाडं बाजूने जवळ ते बरोबरच करायची. आहे. आणि मग नंतर त्यांच्या लक्षात आलं, मग ते म्हणे नाही बरोबर आहे. काही काही माणसांना आहे ना इन्स्टिंक्ट असतं, ते इंट्युशन म्हणतो ना आपण त्याला, अंतप्रेरणा असते, आणि ती प्रेरणा नॅचरली मिळत असते. आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे याला इतकं काहीच कळत नाही, मग हे कसं काय बोलतो याच्यामध्ये, त्याला ते आतून प्रेरणा असते, ते कळेपर्यंत आपल्याला उशीर होतो. आणि साहजिकच येते. परंतु एक गोष्ट कशी असते की तुम्ही नेहमी जर बागेत ऑब्झर्वेशन केलं तर यालाच बाग आपल्याशी बोलते असं म्हणतात. त्यांनी जे सांगितलं ना दोन गोष्टी, याच्यावरून मी काय आता शिक्कामोर्तब करणार का त्यांच्याशी बाग बोलते. मग तुमच्याशी बाग कधी बोलेल, जेव्हा तुम्ही बागेशी बोलाल. मला सांगा, तुम्ही मला भेटले रस्त्याने, समजा आता हे बागा चिरंजीव तुमचे इंजिनियर उभे, आता आपण काय मी काही बोललोच नाही आता, किंवा ते बी माझ्याशी बोलले नाही, ते माझ्या डोक्यात राहतील का? नाही. मॅडम माझ्या पक्क्या डोक्यात घुसणार आता. म्हणजे कसं की तुम्ही किती इन्व्हॉल्व्ह होता ते लय महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही माणसाशी जर पुन्हा पुन्हा भेट झाली, पुन्हा पुन्हा बोलणं झालं, तर दोघांचं काय तयार होतं, रिलेशन. तसं झाडाचं पण आहे. तुम्ही त्या झाडाजवळ पुन्हा पुन्हा गेले, पुन्हा पुन्हा त्याचं निरीक्षण करत राहिले. काही नाही, फक्त रिकामा डोकं ठेवायचं, असा अभ्यास नाही करायचा ते काय सांगू राहिलं, बस नुसतं बघत राहायचं, ब्लँक होऊन बघत राहायचं. आपोआप तुम्हाला निरीक्षणामधून ते कळायला लागतं. हळूहळू वेळ लागतो थोडा, रिपिटेशन पाहिजे आणि सातत्य पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही जर 8 दिवसांनी या, 4 दिवसांनी या, 3 दिवसांनी या, गेल्यावर तुम्ही बागेमध्ये एक अर्धा-पाऊण तास घालवला पाहिजे. तो बी असा पटपट नाही, शांतपणे. तुम्ही ज्या भागातून गेले त्या भागामधलं निरीक्षण आणि मागचे निरीक्षण मेंदू बरोबर करतो तुलना लगेच तुम्हाला दाखवून देतो की इथं हा बदल झाला, इथं हा बदल झाला. आणि हळूहळू ते, आणि एक एनर्जी लेवलला पण इंटरॅक्शन असते. नाही, आता जैविकचं उदाहरण सांगतो मी. जीवाणू गरजेचे, तसं तुम्हाला म्हटलं मी की इन्शुलिन गरजेचं आहे, पण ते आत तयार व्हायला. आतून व्हायला पाहिजे. तर तरच ते तोच काम. विषय आता परत पुढे जातो. तसं तुम्हाला जीवाणू गरजेचे, पण ते झाडाने आणि मातीने स्वतः निर्माण केले पाहिजे. आम्ही नाही. बरोबर. का बरं? कारण आम्ही जर केले तर ते त्या प्रक्रियेमध्ये छेडछाड होईल, आणि आम्हाला निश्चित प्रमाण माहिती नाही, हम्म. निश्चित प्रक्रिया माहित नाही, निश्चित कोणले जीवाणू पाहिजे हे माहित नाही. हे बरोबर आहे, चुकीचं आहे? बरोबर. बरोबर. मग जर आम्ही झाडाला सामग्री पुरवली, त्याला माहिती आहे कसं करायचं ते, तर ते स्वतःहून ते तयार करतं. त्याला आवश्यक असलेले जीवाणू ते स्वतः तयार करतं. बरोबर. मग आम्ही जीवाणू द्यायला पाहिजे का त्याला सामग्री द्यायला पाहिजे? सामुग्री त्याला जेवढं मग तसं आम्ही त्याला आहे ना, तुमच्या पॅनक्रियाची काळजी घेईल असा आहार देण्याच्या ऐवजी आम्ही डायरेक्ट इन्शुरन्स देतो. मग ते पॅनक्रियाला आम्ही काय करतो, पॅरलाइज करतो. आम्ही आमच्या पोरांना 10वीला 12वीला कॉफ्या पुरवल्या पाहिजे का अभ्यास नाही करत म्हणून सटकावला पाहिजे? चटकावलं पाहिजे. अभ्यास करायला सरळ बोलतो असं. आम्हाला आमच्या आईवडिलांनी किंवा शिक्षकांनी दांडकी जर नसते काढली तर आम्ही बी कुठेतरी असंच मरगट्यासारखं, गुडघ्यात मेंदूसारखं जगत असतो, सांगकाम्यासारखं. बरोबर. म्हणजे छडी वाजे छमछम विद्याई घमघम. तसं आहे, आम्ही आमच्या मनाला शिक्षा केली पाहिजे. आम्ही आमच्या मनाला शिक्षा करत नाही. आणि शेतकऱ्याची सगळ्यात मोठी समस्या ही आहे, ज्या वेळेस जीवाणू हे काय आहे, एक आचारी आहे. कुठलीही शेती पद्धती, ऑर्गॅनिक असो, जैविक असो किंवा केमिकल असो, त्या शेतीचा आम्ही थोडासा अभ्यास केला पाहिजे. आता दुसरा मुद्दा काय आहे, ऑर्गॅनिक तुम्ही करूच शकत नाही. तुम्ही मगच सांगितलं मला, तुमचं शेणच ऑर्गॅनिक नाही. तुमची गाय शेण दिली तेच ऑर्गॅनिक नाही, त्याच्यामध्ये युरिया आहे, त्याच्यामध्ये DAP 10-24 बरोबर आहे की नाही? विषय क्लोज. गायीने कांदे खाले तर शेणात आणि दुधामध्ये कांद्याचं काय येतं, मग युरिया DAPचं नाही येणार. सिंपल गोष्ट आहे ना.
झालं म्हणजे बाद झालं, केमिकल बाद झालं, ऑर्गॅनिक बाद झालं. ऑर्गॅनिक तसंही बी 3 वर्ष करावं लागतं, तेव्हा थोडीफार रिझल्ट येतात. ऑर्गॅनिकमध्ये का टिकत नाही, कारण ऑर्गॅनिक हे वेस्ट पासून तयार होतं. तुम्ही भुईमुगाचं ऑर्गॅनिकमध्ये वापरायचं तर काय वापरणार, शेंगदाणे वापरणार का टरफलं शेंगदाणे आणि पाला, बरोबर आहे का? शेंगदाणे वापरणार, नाही शेंगदाणे कोणाला? आपल्याला वा. बाजरीमध्ये बाजरी वापरणार की ताट वापरणार? कसं बाजरीचं खताला खताला ताट ताट वापरणार, ते बी असं का आतमधून पोकळ झाले. म्हणजे का, कारण त्याचा गर सगळ्या सायंटिस्ट लोकांनी कंस लांब करण्यासाठी वापरला. कणसासाठी कणसासाठी. जेनेटिक्स त्याचं काय केलं, चेंज केलं. म्हणजे मागच्या घेतले पैसे वाचे घ्यायला मध्ये आणले, म्हणजे आम्ही पैसे कमवले. असं एक अर्थ झाला. छोटे असा दाखवला तुम्हाला, हा ना मग. म्हणजे अशा प्रकारे गफलत होती. आणि म्हणून ऑर्गॅनिक पण काय झालं, बाद झालं. बरोबर. जैविक मध्ये समस्या ही आहे की जीवाणू तुमच्या झाडाला खत पुरून देता किंवा ते म्हणजे सुलभ करून देतात, कंपोस्ट करून देता, सगळं करून देतात, शिजवून देतात. ते आचारी आहे. आचारी आहे, पण ते किराणा माल नाही ना. तुमच्या घरात आचारी वाढवले तर तुमचा स्वयंपाक चांगला होईल का किराणा पण वाढवावा लागेल? किराणा समजा तुमच्या जेवायचे 20 माणसं आहेत, 50 आचारी आले, किराणा कोण खातील? आचारी. घरातले माणसं. हा, असा धंदा आहे जीवाणूचा. तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजे किराणा नसेल तर ते झाडाबरोबर स्पर्धा करतात. झाडाचं कार्बन खाऊन घ्या. झाडाने बनवलेली शुगर तेच खाऊन घ्या. झाडाने बनवलेली शुगर जर त्यांनी खाली तर कार्बन लेवल झाडाची काय म्हणा आणखीन, आणि म्हणून व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होती. झाडा नायट्रोजन लेवल वाढली की झाडाला एक फिलिंग तयार होतं. तसं गाईला इंजेक्शन मारलं ना ऑक्सिटोसिनचं, तर तिला असं वाटतं माझं बाळ मला हुंदक्यात येते खालून. मग तिला भयंकर वेदना होतात आणि तिची चरबी वितळते, हाडं वितळतात आणि त्याच्यापासून दूध तयार होतं. आणि म्हणून ऑक्सिटोसिनचं जे इंजेक्शन मारलेलं दूध आहे ते हाडं आणि चरबीपासून बनलेलं असल्यामुळे ते शाकाहारी नाही राहत, ते मांसाहारी राहत. आणि म्हणून त्याने अपाय होतो. म्हणून डॉक्टर लोक म्हणतात दूध पिऊच नका. थायरॉइडचे आजार, सगळे आजार सुरू झाले तर. बरोबर आहे ना. मी असं आहे, मिनरल मिक्सचर असेल किंवा तुमचं ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन असेल, यांनी त्या जनावराची काय वितळती, चरबी वितळती. बरोबर आहे. एवढीच गोष्ट आपण काय करायची, लक्षात ठेवायची की तुम्ही ज्यावेळेस स्लऱ्या देता, विशेष करून ज्याला काटे अशा वनस्पतींना, स्लऱ्या देऊ देऊ डाळिंब संपवले लोकांनी. स्लऱ्या नव्हत्या तोपर्यंत तेला एवढा जोर करीत, स्लऱ्या आल्यानंतर म्हणजे रोगापेक्षा उपाय डेंजर झाला. घरगुती. बरोबर आहे ना. मग हे आम्ही शिकलं पाहिजे की आम्ही जे उपाय करतो त्यांनी फायदा होतो. तुम्ही मेथी केली, तुम्ही घास केला, तुम्ही मका केली, यांना तुम्ही स्लऱ्या केल्या तर चालू शकतो. कारण त्यांना व्हेजिटेटिव्ह ग्रोथच पाहिजे ना. बरोबर. आम्हाला फक्त झाड दिसतं आणि वाढ दिसती, पण त्याची वाढ कशी होऊ राहिली, फोपशी होऊ राहिली का मजबूत होऊ राहिली हे गावा कळतं. जेव्हा त्याची कुठेतरी मारामारी होती तेव्हा कळतं. तर मग तब्येती दोघांच्याच तब्येती दिसते, वजन सुद्धा दिसते. तर पण तुमचं BMI काय आहे हे वजनावर नाही किंवा दिसण्यावर नाही, काय बरोबर आहे का? बरोबर. मग बॉडी मास इंडेक्स तुमचा कसा आहे तसं झाडाचं पण आहे. बॉडी मास इंडेक्स काय आहे त्याचा, निगेटिव्ह मध्ये येतं. म्हणून ते सनबर्निंग आहे. लक्षामध्ये एसिडिटीच्या बागेवर सनबर्निंग येणं म्हणजे व्यवस्थापनाची फार गंभीर चूक असणं. कारण तुमची पांढरी मुळी पण ओके आहे, खाली मातीचं पाणी पण ओके आहे तुमचं. मग चूक पुढे झाली तुमच्या जीवामृताच्या स्लऱ्या, त्याच्यानंतर तुम्ही सॉइल काय केलं, चार्जरचं प्रमाण कमी तुम्ही सॉइल चार्जर जरी वाढवलं असतं तरी लय मोठा फरक पडला असता. कार्बन वाढलं. आता काही अडचण नाही एवढी. आपल्याकडं सिरियस पेशंट सुद्धा रिपेअर होतो. ड्रॅगन जे आहे ना, अतिशय सोपं पीक आहे. हे अवघड कोण करतो माहिती का, अति उत्साही माणसं. अति उत्साहाने ते अवघड होतं. आता तुम्हाला तुमच्यासाठी ते फार म्हणजे लाडकं बाळ आहे, त्याच्यामुळे आणि तुम्हाला इंटरेस्ट पण आहे. मग तुमचा इंटरेस्ट अशा नेगेटिव्ह इफेक्टमुळे काय होतं, आणखी कमी होतं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे स्ट्रक्चर केलं हे पैसे तुमचे फालतू गेले माझ्या दृष्टीने. का, उलट याला ऊन लागलं पाहिजे. याला जेवढं ऊन लागेल तेवढं ते कणखर बनतं. त्याचं वॉटर जो मॅनेजमेंट आहे ते मेंटेन करतं. बरोबर. तुम्ही साबरा झाडं पाहिली नाही जंगलामध्ये, पाहिलेले. मग हे काय बामणाच्या घरातलं आहे का? पण आता ते डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे ना, सांगून पाहिलं होतं पण नाही डोकं नाही चाललं. तसं नाही. सगळ्यांनी मग आम्ही एक्सपोर्ट आहोत ना, आम्हाला फोन करायचा ना, का हो तुम्ही यायचं ना माझ्याकडे. बघा एवढं मोठं तुम्ही खर्च करणारे ऑफिस नाशिक केले लांब आहे का,
यायचं. आणि हे आमचे नगर जिल्ह्याचे प्रमुख आहे, त्यांना मोठ्या अधिकाऱ्यांना बोलायचं, त्यांचा सल्ला, कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा अगोदर कधी पण तज्ज्ञ माणसांचे सल्ले घ्यायचे, एकाचेच नाही, 2-3 जणांचे घ्यायचे, आमचेच नाही घ्यायचे, अजून जणांचे घ्यायचे, आणि सगळ्यांचे सल्ले घेऊन चर्चा करायची कोणाबरोबर तरी. सर अशा माणसांनी ही सल्ला दिला, त्यांनी हा सल्ला दिला, आणि मग त्याच्यानुसार निर्णय होतो. म्हणजे मातीची कंडिशन ओके, पण ती रिकामी केली ना त्यांनी. तिचं स्ट्रक्चर चांगलं आहे, संरचना चांगली आहे, मातीचा सुगंध चांगला आहे, परंतु मी काय म्हटलं तुम्हाला, पाहुणे कोणाला म्हणतो आपण, अतिथी किंवा पाहुणे कोणाला म्हणतो. समजा आज मी तुमच्या आलो, जावई आले तुमच्या पाहुणे, आणि जर इथंच राहिले मग थोड्या दिवसासाठी वेळेसाठी येतात ते पाहुणे. म्हणजे तुम्ही एक दिवस त्यांना विचार, तुम्ही मुलीला तरी आता आम्ही तुमची 4 वाजेपासून वाट बघतोय. आणि मी जर गेलोच नाही आणखी मी 2 तास असतात, कधी संपणार यांचं. खरं आहे खोटं आहे? तसं आहे. तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये त्यांची गरज आहे, पण त्यांनी आपलं अख्खं घर रिकामं करेपर्यंत, मर्यादा आहे त्याला. बरोबर आहे की नाही. म्हणजे जीवाणूंची आम्हाला गरज आहे, पण ती गरज तेवढ्यापुरती फक्त, आणि विशेष करून आपल्या झाडांना गरज पडत नाही. तुम्ही झाडांना कणखर बनवण्याचा मार्ग निवडला पाहिजे की त्यांना नाजूक बनवलं पाहिजे. कणकर हा कोणता मार्ग आहे? नाजूक आहे. तू नाजूक राहा, मी तुला संपा. तू गोजं बन, उंदीर खेळ त्याच्याबरोबर, त्या बोक्याबरोबर येऊन त्याला गोजं बनवलं तर ते चिडलंच पाहिजे, त्याचा राग पाहिजे थोडासा. बोक्यामध्ये राग नसला तर ते समजा चुकलं, भरकटलं पुढे, त्याला ते कुत्रं मारून टाकेल. ठीक आहे, उंदीर नाही मारणार, पण कुत्रं तर मारील ना. म्हणजे आपल्याला नवीन जनरेशनमध्ये आम्ही ज्यावेळेस म्हणतो की नाही बाबा, मला माझं पोरग चुकीच्या पोरामध्ये नाही जाऊन द्यायचं, माझ्या पोराला चांगले वळण लागलं पाहिजे, वाईट वळण संस्कार नको, हे सगळं चांगलं आहे, प्रोटेक्टिव्ह ठेवा त्याला, परंतु त्याला कधी कधी अनुभव येऊ द्या एखादा मोकळ्या वातावरणाचा. नाहीतर काय होईल, ते बळी त्याचा, या वातावरणाचा, परिस्थितीचा बळी बनेल. कारण तुम्ही आयुष्यभर त्यांच्याबरोबर नाही राहणार आहे. म्हणून त्याला बाहेर जाऊन काय केल्याने काय होतं, सिगरेट प्यायल्याने कसा ठसका लागतो, त्याला अनुभव जाऊ त्याला स्वतःला नाही घेतं, ते शेजारच्या मित्रांनी घेतलं, त्याला कळलं ना का हे चांगलं नाही राहत भाऊ. किंवा दारू पिल्यावरती कसं ते मळमळ होते, कसं काय होतं ते त्याला कळेल, तेव्हा तो स्वतःहून त्याच्यापासून काय होईल, बाजूला होईल. तर त्याला काही मुलं पिताय, त्याचे मित्र पिताय, त्यांची परिस्थिती पाहू द्या लक्षामध्ये. एवढं सोपं आहे. तसं आपल्या झाडाला ऊन, वारा, पाऊस यांचं काहीच भीती नाही. त्याला भीती एकाच गोष्टीची, केमिकलची आणि कमजोरीची. दोनच गोष्टी, केमिकल, कमजोरी. केमिकल दिलं का विषारीपणा होतो, आणि कमजोरी आली का ते अशक्त बनतं आणि त्याला रोग येतो. का निसर्गाला अशक्त गोष्टी आवडत नाही. हल्ली रोग का वाढले, हल्ली मृत्यूचा दर का बरं वाढला, कारण निकस वंश तयार व्हायला लागले. निसर्ग काय म्हणतो, बेस्ट विल सर्वाइव्ह, स्ट्रॉंगेस्ट विल. डार्विन काय सांगून गेला, स्ट्रॉंगेस्ट विल सर्वायवल ऑर फिटेस्ट. जो फिट असेल तो सर्वाईव्ह करू शकेल, असं डार्विन म्हणतो त्याच्या उत्क्रांतीवादामध्ये. बरोबर आहे की नाही. तोच म्हणतो माकडापासूनच माणूस उत्क्रांतीत होऊन गेला, म्हणजे डायनॉसॉरपासूनच सगळे प्राणी तयार झाले. सेम गोष्ट आहे की तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे, ह्या झाडाला तुम्ही जसं व्यवस्थापन द्याल ते तशा प्रकारे बिहेव करतं. तुम्ही खालून त्याला काय केलं, घरामध्ये सांडलवण करायची, नंतर म्हणायचं मुंग्या झाल्या. तुम्ही जर वेळच्या वेळी जर साफ केलं तर मुंग्या नाही होणार. काही बरोबर आहे की नाही. जी स्त्री संध्याकाळ झाडती ना, तिच्या घरात मुंग्या आणि झुरडं होणार, आणि जी 2-2 तासाला झाडती ना, तिच्या घरात नाही होणार. निसर्गाचा नियम आहे. तेव्हा प्रकृतीला ओळखणं गरजेचं आहे. त्याला काटे आहे म्हणजे ती जंगली आहे. दुसरी गोष्ट, त्याला पाणी साठवून ठेवायची सवय आहे, तेव्हा त्याला पाण्याचा काही प्रॉब्लेमच नाही. उलट त्याला पाणी कमी झालं तर प्रॉब्लेम नाही, पाणी जास्त झाल्यावर प्रॉब्लेम. या झाडाचं सवय अशी. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, याला हाय लेवलचा कार्बन लागतो. हे दगडांमध्ये का बरं जगतं, दगडांमध्ये का जगतं, कारण हाय लेवलला दगडांमध्ये मिनरल्स खूप पॉवरफुल असतात. तुम्ही दगड पाऊस पडू द्या, दगड उचका, दगडाच्या खाली गारवा असतो ना, म्हणजे त्या दगडाला सुद्धा म्हणजे वॉटर होल्ड करून ठेवायची काय क्षमता आहे. म्हणून हे दगडांच्या सहवासामध्ये जगणारं पीक आहे. मग हे सगळ्यांना मी सांगतो, जरी तुम्ही ते हायब्रिड आणला असेल तरी पण त्याचं मेन नेचर काय आहे, स्ट्रगल करणं. ते नाजूक पीक नाहीये, तुम्ही त्याला नाजूक हँडल करू राहिले.
त्याच्यामुळे ते आणखी नाजूक होऊ राहील, संपून जाईल ते. म्हणजे तुम्ही पुण्य करता पाप घडी असा प्रकार आहे हा. म्हणून तुम्ही त्याला काय करू नका, आता फक्त शिलाची ट्रीटमेंट करा, रिलॅक्स होऊन जा, ओके होऊन जाईल सगळं. आपण तर सिरियस पेशंट रिपेअर करतो ना, एक्सटेन्शन पण करू नका आता. याचं नाही, ते आहे पुढच्या ते वर्षी तर- होतं ना, उलट ते काढून टाका. पुढच्या वर्षी कसं होतं एक लक्षात ते घ्या, काढून टाक. तुम्ही सर तुम्ही अर्धे उन्हात ठेवले ना, अर्धे जर सावलीत बसवले तर काय होईल तुमचं? गाय करा बरं, अर्धी गाय सावलीत ठेवा, अर्धी उन्हात ठेवा, काय होईल त्याला त्रास होतो, सर? काय होईल हो? त्रास होतो. मेंदू तिचा भ्रमिष्ट होईल ना. बरोबर. तुम्ही काय अचानक body- एसी मध्ये जा, अचानक गरम उन्हात या, डोकं काय होतं? गरगड करतं ना, गरगड करतं, दुखतं का नाही? बॉडी बॅलन्स करता येणार ना त्याला, टेम्परेचर म्हणजे मेंदूला हे कळत नाहीये का मला काय टेम्परेचर कमी करायचंय का वाढवायचं. का वाढवायचंय. तुमच्या अर्ध्या बॉडीसाठी निसर्गाचं वेगळं सिस्टम म्हणजे सिस्टम नाहीये. नाही तुमचे एक वाहिनी इथून निघाली तर डायरेक्ट खालीपर्यंत आहे. ती अर्धी कशी बॅलन्स होणार? नाही होत. तुम्ही तिथून खाली तिने काय करायचं, टेम्परेचर कमी करायचं आणि इथून वर टेम्परेचर, हे कसं शक्य आहे? नाही शक्य. त्याच्यामुळे तुमचा DNA डिस्टर्ब होतो, त्याच्यामुळे चुकीच्या गोष्टी होतात. मग मायग्रेन असेल, मग ते ॲलर्जी होणं, हे सगळे भलते सलते प्रकार सेम झाडाचं होतं. तुम्ही अर्धवट केलेलं आहे, एक तर तुम्ही पूर्ण प्रोटेक्ट करा. हे जे अर्धवट ज्ञान दिलं ज्यांनी कोणी दिलंय ना, ते कसं दिलं माहिती का, सगळं केलं खर्च जास्त येतो ना. मग काय रे बाबा, नाही एवढंही चालतंय. अशी तज्ञ लय झाली शेतीमध्ये, एक टाइम पुरा सगळं असं बुद्धी बरं झालं असतं. नाही याला चाललं, हे त्याला जंगली झाड. गरजच नाही काही. नाही अहो मला सांगा, त्याला भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे ना. सूर्यप्रकाश तुम्ही आडू राहिली, मेन त्याचं अन्न काय? सूर्यप्रकाश. त्याच्यामुळे ना हे काही फांट्यानं जाईल सूर्यप्रकाश अशावर झोपवले. त्यांना गरज आहे त्या ना. बरंच काही करते. त्यामुळे आता काय करावं तेच लागेल? पाडून आता टाकायचं. हे बघा, आता तुम्ही त्याला सवय लावली, तशी त्याची गरज नाहीच आहे काही. तुम्ही त्याला जर समजा हे जे कलेक्शन करणं तुम्हाला शक्य असेल तर करा. तुमची पोल काय वाया जाणार नाही, कारण पोल सपोर्ट करणार आहे आता सगळ्यांना. पोलचा उपयोग होणार आहे. नुकसान होईल. त्या तारीला काय करा, पोलला काय करा माहिती का, तुम्हाला हे सांगते. एक तार घ्यायची एवढी, हा, ती तार त्या पोलला आधी गुंडाळायची आणि दोन्ही बाजूने तिला दोन्ही बाजूने एडा मारायचा उलटा, अशी उलटी करून इकडच्या तारीला एक वेडा, पुढच्या तारीला एक वेडा. सपोर्ट सारखं. कळलं ना? सपोर्ट ते केल्यानंतर काय होईल, सगळ्या बागेला सपोर्ट मिळेल. बॅलन्स राहील. कान तारा पण इकडे तिकडे सरकणार नाही आणि बॅलन्स पण राहून जाईल. म्हणजे तारांचं स्ट्रक्चर चेंज होणार नाही, काहीच स्ट्रक्चर चेंज. किती वादळ आलं, पाऊस आला किंवा वेट वाढलं तरी प्रॉब्लेम. ह्या सीझनला काही नाही प्रॉब्लेम, तुम्हाला पुढच्या सीझनला त्रास होऊ शकतो. तो एक फायदा होईल, कारण जास्त हाईट झाली ना. हाईट कमी ठेवली असती तरी चालली असती ना. म्हणजे फुटव्यांची हाईट आहे ना, इथून जरी घेतली असती तरी चाललं असतं. साधारणतः 5 फुटाचं आहे ना ते. तसं नाही, सर, असं पोल- झालं. पोलचे नियम येते. सर. पोलचे नियम याला काय वापरतात? तार उंच वाढल्यामुळे मग ते झाडाची उंची वाढली. तुम्हाला नंतर त्याचा त्रास होईल ना पिकअप करताना माल. Harvesting काढताना. हा, असं. तुम्ही जेवढा स्ट्रक्चर वर न्याल तेवढी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होणार खाली. आता इथून इथपर्यंत एनर्जी न्यायची, पाणी न्यायचं, खत न्यायचं, तर एनर्जी ती काही पाईपलाईन थोडी. त्याला बिल राहतं ना, त्याला बी बिल आहे. अंतर तुम्ही वाढत भरता. अंतर वाढत ना त्याचं. मला सांगा, जेव्हा तुम्ही हात वर करा बरं, असा जास्त वेळ नाही ठेवू. असं वर करा, काय लागती? काय लागते? इंजिनियर काय लागती? कळलं लागेल. का इंजिनियर सांगा, कळ का लागती? एनर्जी लागेल ना जास्त. वर हात केल्यामुळे रक्तप्रवाह झाला. हा, हे पास आहे, हे शिक्षण आहे गावठी. म्हणजे हे हृदय कुठं इथं आहे आणि तुमचा हात कुठे आहे, खाली आहे. म्हणजे याला रक्त खाली जायची सवय आहे. हृदयापासून खाली आहे, त्याच्यामुळे ते ओके. पण तुम्ही सिस्टमच्या विरोधात गेले, प्रकृतीच्या विरोधात, हात वर जर केला तर हे रक्त त्याला वर नेण्यासाठी पहिल्यापेक्षा डबल टिबल काय लागती, हा, पंप करायला. म्हणजे तुम्ही तुमच्या मुठीचा हेड वाढला ना. मुठीचा हेड म्हणजे काय, उंची वाढली. जेवढा हेड वाढेल तेवढं प्रेशर काय होणार, कमी होणार. तुम्ही पहिल्या मजल्यावर जेवढं प्रेशर येतं तेवढं 5व्या मजल्यावर येतं का पाण्याचं? ही मोटरच आहे ना. तुम्ही काय जगा वेगळं इंजिन थोडी बसवलं तिथं. मग त्याची क्षमतेच्या पलीकडे गेल्यावरती वरती रक्त पोहोचणं काय होतं, कमी. मग हाताला काय यायला सुरुवात होतं, मुंग्याने. म्हणजे झाड मेंदू जाणीव करून देतो की तुमची ग्लुकोज लेवल आणि ऑक्सिजन लेवल काय झाली, ते व्हायब्रेट व्हायला लागतात पेशी. किती सिंपल सायन्स आहे. हे कुठे शिकवायची गरज नाही, हे ओपन आहे सगळीकडे, बरोबर आहे की नाही? तसं या झाडाचं आहे. तुम्ही जेवढी हाईट वाढवाल तेवढं खालचं पाणी वगैरे वर खेचण्यासाठी त्याची काय खर्च होणार आहे, एनर्जी. आणि ते तुम्ही बिल कोण भरणार आहे? बेसल डोस मध्ये ते नाही म्हणणार, तुम्ही भरणार. आम्हाला टाकावं लागेल. हा. ते असं वर दाखवेल, मग डबल बिल काढील. मग ते आणि याची height वाढली. नाही, हाईट नाही, ते सनबर्निंग हा, ते वाढू दे, ते करेल पुरं त्याचं. त्याला माहिती आहे इंजिनिअरिंग प्लॅनिंग मला येतो पुरं. म्हणजे
वैदिकमध्ये शेती खूप सोपी, पण केमिकलमध्ये खूप ॲडजस्टिंग आहे. त्यामुळे तुम्ही शेती सोपी करा. आणि जर अवघड वाटत असेल शेती, समजा एखादा नट आहे, स्क्रू आहे, तुम्ही जर तो जर नट निघत नसेल सहज किंवा कुठलीही गोष्ट होत नसेल हल्लीच्या काळामध्ये, बरोबर आहे की नाही, तर तिथं आपण काय म्हणतो, आचारशक्तीचे पुचार प्रयोग करायचे नाही. मग तिथं काय करायचं, शांत डोकं करायचं किंवा तज्ञाला विचारायचं, बाबा रे हा नट काही निघत नाही. तुम्ही जर अतिशक्ती वापरायला गेले तर नट तरी खुलून जाईल, नाही तर स्लिप होऊन जाईल. तुम्ही चुकीच्या दिशेने फिरत होते, तुम्हाला नंतर कळत खरे खोटे. तो नट एखाद्या उलटा बसलेला असेल स्टड, नसतं काही. बरोबर आहे ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही ती सिस्टम समजून घ्या. जर तुम्हाला अपयश येत असेल, सगळं बरोबर आहे तुमचं, तरी अपयश येते म्हणजे कुठेतरी व्यवस्थापनामध्ये फार मोठी सिरियस चूक आहे का नाही. शेती खूप सोपी आहे आणि याची ती ड्रॅगनची ती एवढी सोपी आहे का तुम्ही तिच्यामध्ये फक्त मजा म्हणून जा, आनंद म्हणून जा, तिला जास्त काही लक्ष देऊ नका. हां, काय लक्ष द्या, पाणी द्या वेळेवर, त्याच्यानंतर खायला द्या वेळेवर. त्याच्यामध्ये सॉईलचं जर तुमचं खूप कमी गेलं, माझ्या हिशोबाने ह्या बागेला तुम्ही जेव्हा प्रमाणे डेव्हलपमेंट आहे तर गेल्या किती महिन्यापासून तुम्ही कमी केलं सॉईलचं? तर आता हे 4 4 महिने. महिन्यापासून 4 महिने. 4 महिन्यामध्ये कमीत कमी 20 लिटर सॉईलचं झालं पाहिजे. 7,850 रुपये तुम्हाला एवढे पॉवरफुल उपयोग आले असते. आता बागेत पाहायची काही गरज नसते, आता मला इथून बी 2 तास पुढं- बरोबर करायची गरज नसते. तुम्ही बेसल डोस भरल्यावर सॉईल किती दिलं होतं, नेनाची किती दिलं? सोईल 5 लिटर दिलं. एक खड्डी दिलं हा आणि परत काहीच नाही दिलं. नाही. एनर्जी गोष्ट किती दिलं? ते अर्धा अर्धा ते 2 लिटर द्यायला पाहिजे. एकरी 1 लिटर प्रमाणे तुमचं 2 लिटर झाले, 2 लिटर द्यायला पाहिजे. ते पावशेर आपण कोणाला देतो भाजीपाला वगैरे, हे मा आवड आहे कार्यक्रम त्याचा. हां, ते आमची आत्या म्हणते खटलं पाहून मूठ सोडायला. बरोबर मुठकी सोडायची. आता खटलं केवढं आपलं. हां, आता योगायोगाने शिलाची ट्रीटमेंट आपल्याला मिळाली. तुमचं काम आहे साहेब ही. नाही तुमचं कसं झालं, एखाद्या सिनियरला इथं विजिटला घेऊन यायचं. कुणी आलं का विजिटला? नर्स नाही आलं तेव्हा. तसं नाही, तसं नाही. तुम्हाला ज्यावेळेस कारण दिसतं ना, परिणाम दिसतो, तेव्हा कारण आहे कुठेतरी, धूर दिसतो म्हणजे कुठेतरी आग लागलेली. एक लक्षात घ्या, अरे होऊ शकतं बा, असं कधीच म्हणायचं नाही. का झालं, का झालं, हे तिचा पाठपुरावाच करायचा. तर तुम्ही मुळाशी जाणार नाही, जाणार डॉक्टरांनी जर एखादं पेशंट आलं आणि ते म्हणले याला आपल्याला काही कळत नाही, जाऊ दे ते सोडून विषय, तर तुम्ही असं करा, तुम्ही आमच्याकडे डॉक्टर जा, हे कधीच विचार नाही होणार. हे आम्ही आयुष्यभर जेव्हा काल कटिंग केली ना खालच्या पानांची, तेव्हा मला वाटलं बस स्लरीनाची पानं जास्त वाढले पाऊस. हा स्विंग वाढली. हा मग स्लरीना. तुम्हाला वाढच करायची होती की झाली, फक्त कोवळी झाली. असं आता स्लरी बंद करू आपण. म्हणजे मी कधीच माझी नाही शंका तुमच्या पुढे मांडली बरं. स्लरी का वापरू देत नाही आम्ही, कारण पूर्वीच्या काही सेंद्रिय कर्म भरपूर होता, तेव्हा चालत होतं. असं नाही चालत. अहो पूर्वीच्या काही लोक राखत होते कच्चे हरभरे खायचे, हा, खरं आहे. तुम्ही फुटाने खाऊन दाखवा मला. आता का होत आहे, बरोबर आहे. फुटाने सुद्धा पचत नाही. बरोबर आहे की नाही. पूर्वीचे लोक एक एक पोतं उचलायची. असं नाही. या पोरांना 25 किलो द्या बरं, नाही उचलत. या काळाची त्या काळात घेऊन जा मग. मम्मीला म्हणे, मम्मी हात पाय दाबून दे, गोण्या वाहिल्या. डॉक्टर बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. कारण तो स्ट्रेस जरी खाद्य असेल तुमच्याकडे, तर तो स्ट्रेस सहन करायची ताकद तुमच्या मसल्समध्ये सवयच नाही त्याला ती. म्हणून पहिली या झाडांना तुम्ही काय लावली, चुकीची सवय लावली. मग ते चुकीच्या प्रकारे वाढले तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ राहिला. बरोबर आहे ना. आता रिपीट करा, ज्या गोष्टी गरजेच्या त्या बरोबर आहे, आणि ज्या गोष्टी तुमच्या गरजेच्या आहेत त्या रिपीट करा आता परत, आणि त्या बाकीच्या टाळा फक्त. स्लरी आणि आता काय स्लरी बंद करतो. हा, नाही स्टडी उपयोगाचीच नाही आपल्या या नाहीच पाहिजे ना. म्हणजे आता आलीच इथून नाही पाहिजे पुढे वावरामध्ये. घ्यायचीच नाही ना. वावरात कधी आलीच नाही पाहिजे. मी परत एवढं रामायण झालं. विचारून नाही, घेते. फक्त तुमच्या बाकीच्या पिकांना चालेल. तुमच्या बाकीच्या पिकांना बी का वापरतो मी, कोणत्या पिकांना वापरणार तुम्ही? आम्ही तांबाट्यालाच वापरतो, बाकी नाही. नाही, तांबाट्याला पण का वापरतो? आळी येत नाही की तुमच्याकडे? नागाळी येत नाही का? येते नागाळा येते, ती पांढरी त्याच्यामुळेच येते ना, मग ती पांढरी माशी येते, सकिंग पेस्ट येतं त्याच्यामुळे सगळं. जिथं फळ आहे हम्म. तिथं स्लरी वापरायची नाही कधीच. मी तर म्हणतो वापरायचीच नाही कधी. जमिनीला कळतं ना हो, तिला चांगलं शेण द्या दर्जेदार, तिला चांगला आहार द्या. दर्जेला शेण कुठं भेटतंय आता? मग नाही भेटत तयार करा मिल चार्जरनी. माहिती का हो? माहिती नाही मिल चार्जर तुम्हाला? नाही. फक्त माहिती ठेवायचं. नाही पण आता आमच्याकडे व्यवस्था आहे ना, गाई एक गाय आहे ना, हा, एक गाय आहे. ती शेणा करता वापरा. एक गाई 1 एकरला पुरेशी. पण प्रयोग करायचा, तुम्ही काय करा, तुमच्याकडे चारा आहे का वैदिकचा काही? RNPH वापरलेला चारा आहे का? व चाऱ्याला केमिकल बंद करा,
त्याला याचा डोस असतो ना तुमचा, हा, बेसिक डोस. एकच गोण वापरा. याची एक गोण तयार करा, म्हणजे मिक्स केलेले जे गोण असते ना सगळं RMPH मिक्स केलेलं, त्याची एक गोण त्याला टाका. एक 5 गुंठ्याला 4 गुंठ्याला, आणि त्याला सॉइल चार्जरचे अर्धा लिटर सोडा एकदा. तो जो चारा तयार होईल तो चारा तुमच्या गाईला घाला आणि मिल्क चार्जर खाऊ घाला. तिचं जे शेण तयार होईल ते ताजं शेण तुम्ही याच्या खोडाला टाका आणि चमत्कार पहा, अख्ख्या मुळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. झाडाला माहिती आहे काय खायचं ते, आपल्याला माहिती नाही. पण आता हे आलेले फळ वगैरे व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी शिलाजीत. शिलाजीत का? एक नंबर LSQ करा. आता RMPH तुम्ही दिलंच आहे, LSQ ट्रीटमेंट करा, पॉवरफुल करा चांगली. म्हणजे या बागेला सर कमीत कमी LSQ आहे ना 3-3 किलो देऊन टाका. थोडा खर्च होईल पण त्याचा परिणाम असा होईल, पुढे पावसाळा येऊ राहिला डबल त्रास होईल तुम्हाला. त्याची एनर्जी लेवल एवढी वाढवा. आता तुम्ही एवढा खर्च करताय म्हणल्यावर थोडा खर्च कराच तुम्ही अजून. नाही, करू ना खर्च खर्च करायचा. करायची तुमच्याकडे फार नाही, इच्छा आहे. खर्च करायची काय प्रॉब्लेम नाही, करू आम्ही. तर कसं आहे, नाही, पण आता योग्य तुम्ही एक मार्गे पाकिट खर्च वापरलं, करा. 1 किंवा 2 योग्य मार्गे पाकिट. करा. नाही हे मार्ग एकदम आपण त्याला कसं म्हणतो अफलातून गावठी तुपे किती जरी खाल्लं काय त्रास आहे का? हा, नाही पण आता जे काही असेल ना कन्सल्टन्सी करूनच मग आणि इथून पुढे तुम्ही जे काही कराल ते सिनियर ऑफिसर असतील त्यांना संपर्क करा, त्यांच्या त्यांना विचार. विचारल्याशिवाय करायचं. हो, हे बघा, हा बैल मुझे मार असा प्रकार आहे. आता काय आहे, आता सगळं ते- तुमच्या बागेत कोणी पण येईल सांगायला माहिती, बरोबर आहे ना? त्याचं बोलणं आमच्या साहेबांशी करून द्या. फार सोपी शेती असलेली आपण आवड का करतो, आणि हुशार माणसं आवड करतात, म्हणजे शिकले सवरलेले. आडबंग माणसं किंवा अडाणी माणसं किंवा डिरिंग करतील, त्यांच्याकडे एवढी हिंमत नाही राहत म्हणून डिरिंग करत नाही. मग SCT वैद्यकीय जे साधे भोळे लोक आहे ना त्यांना सोपं होऊन जातं, म्हणजे शिकले सवरलेले लोक आहे ना त्यांच्यासाठी अवघड होऊन जातं. ह्याच्यामुळे अवघड होतं, कारण हिच्यामध्ये आहे ना मार्केटमधलं कुठलंच लॉजिक चालत नाही. असं आहे, म्हणजे तुम्ही त्या ज्या प्रॅक्टिसेस आहे त्याही नाही चालणार तुमच्या कुठल्याच. ऑटोमॅटिक गाडी आहे, तिला गिअर टाकून चालेल का? नाही, गेअरचा विषयच नाही. तर नाहीच, तुम्ही कुठून का टाकणार ते? जे आहे ते काय गिअर वेगळे आहे त्याची, ती त्या गिअर बसून वेगळे सिम्पल आहे, नेसेसरी तेवढेच. ते साहेब म्हणत होते का आता आज रात्र झाली, आपण महिनाभराने फ्लावरिंगच्या वेळेस परत येऊ, पण तुमचं नुकसान झालं असतं, हे चट्टे पडले असते, बर्निंग झालं असतं, तुमचे फुलं निम्मे जळाले असते, हे नुकसान झालं असतं तुमचं, आणि फळं सुद्धा डॅमेज झाले असते. कारण जेवढी तुमची नायट्रोजन लेवल वाढल आणि तुम्ही त्या स्लॅऱ्या कंटिन्यू ठेवल्या असत्या, ठेवलंच असतं. आणि वरून तुम्ही म्हणले असते काय राव तुमचं सगळं वापरलं, एवढं वापरलं, आणि तुम्ही पण मनामध्ये पूर्ण निगेटिव्ह झाले असते. आणि होणारच का नाही होणार? नाही होतं ना मग त्याचे मग आता हे शिलाजीत Marketing आणि त्याच्यानंतर आता हे कृषी अमृत कधी द्यावं लागेल? नाही कृषी अमृत तुम्हाला आता कृषी अमृतचा काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, प्रॉब्लेम स्लरींचा. तरी मला शंका का आली, म्हटलं जर तुमचं सगळं ओके असेल तर कृषी अमृत जास्त झाल्याने होऊ शकतं, बॅलन्स झाल्यामुळे. तुम्ही विचारलं त्याच्यामुळे सुरुवातीला. हा, परंतु कृषी अमृतचा काही संबंध नाही याच्यामध्ये, स्लरीचा संबंध आहे सगळा. कारण शेणखत टाकलंच नाही ना तुम्ही असं. नाही, शेणखत नाही टाकेल. नाही स्लरी कधीच नाही करायच्या त्या. आणि टोमॅटोला पण नका वापरू, टोमॅटोला टेक्नॉलॉजी वापरा ना आपली. बरं, चालेल ना तुमच्या लोक याच्यामध्ये एकरी 9 म्हणजे 3000 कॅरेट माल काढतात आपले लोक. नाही नाही, यावेळेस तुमचीच वापरायची. करा आपली पण आता. नाही, आता काही माझे 200-300 झाडं गेले त्याच्यातले ना, जाऊ दे ना मग. तर ते ते गेले का बरं मला सांगा? आता झाडाला तर जगायचंय, ते जगायला जन्माला आलं, मग ते गेलं का? माहित नाही आता त्याच्यात. सिंपल आहे, त्याला जे पाहिजे होतं ते नाही मिळालं, त्याला जे नाही पाहिजे होतं ते दिलं तुम्ही. हे बरोबर चूक आहे? बरोबर. तुम्हाला जे लागतं ते जर मिळालं तुम्ही जगायचं सोडाल का? नाही, आणि तुम्हाला जे नाही पाहिजे ते जर मिळालं तर बरोबर. बघा माणूस असं म्हणतोय, नाही, झाड काय मानणार असे. तुम्ही त्याला जर आहार जर चुकीचा दिला असेल, तेच आता आहे बघा, मी जरी सुरू केलं 10 महिन्यापूर्वी, मला आंबेन मला तेच कसं काय त्याच्यातलं काही माहित नाही. तसंही काही असेल प्रशिक्षण, ते कल्टर द्या हे द्या त्यांचे झाले प्रशिक्षण, त्यामुळे मी ते अजून केलं नाही काहीच, म्हणजे पुढे 10 महिन्याचे अजून छोटे आपले. नशीब आपले काय अजून वेळ आहे. वाचले. ते अजून मी नाही शेणखत पण एकदा केलं, त्या प्लॉटला मारलं, त्याचे शेणखत सुद्धा देऊ नका. गेले ते झाडं बरेच त्याच्यातले गेले. ऐका ना आता. माझं शेणखताचं पण प्रॉब्लेम झाला, ते ओढल्या ओपन गोठ्यातलं होतं, ते 4-5 महिने ठेवलं, नंतर दिलं, पण तरी त्याने ते तो विषय झाला. पण मी आता नवीन मी जर बोललो असतो अनुभवाच्या ऐवजी बोललो असतो तर हे निम्म्या मीटिंग मध्ये निघून गेले असते, म्हणजे शेणखताला नाव ठेवते. नाही मी आता शेणखत त्यासाठी होल्ड केलं, घ्यायचं की नाही घ्यायचं असं विषय होता. बरोबर ना? काय होतं लक्षात ठेवा, शेणखताचा दोष नाहीये, मग आपण चर्चा केली ना, त्याला जो चारा खाऊ घातला होता, त्याचा- त्या चाऱ्याचा दोष आहे. मोरग असंच आहे, दुसरं त्याचा काय चाऱ्याचा आणि तुम्ही ज्यावेळेस त्याला फर्मंटेड अन्न देता म्हणजे काय आहे ती नशाच येते ना ती. नसेल. बरोबर. असं येते. मग नशा देणाऱ्या गोष्टी तुमचं आयुष्य कमी करता. नशा काय वाईट नसते,
पण नशेने तुमचं आयुष्य काय होतं? कमी कमी होतं ते ना? कारण शेवटी त्या प्लॉटला दिलं होतं आपण दुसऱ्या केमिकल नष्ट होत नाही म्हणून तर ते त्रासदायक आहे ना. प्लास्टिक कावर त्रासदायक आहे, नष्ट नाही होत. तसं केमिकल नष्ट नाही होत, ते विघटन नाही होत त्याचं. एका केमिकल म्हणून दुसऱ्या केमिकल रूपांतर होतं. कॉम्प्लेक्स आता मला हरळ आणि हे लवळा झालेलं आहे काही याच्यात सर्वे कल्याण हा हा ते जो राऊंड अपचा सल्ला दिलाय, पण मग आता मी म्हटलं थांबा अजून मी काही केलं नाही तो प्रयोग. आता याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये पाणी व्यवस्थापन ओके आहे तुमचं. पाणी व्यवस्थापनाला 100 मार्क, खत व्यवस्थापनाला 100 मार्क, स्लरी व्यवस्थापनाला -1000 मार्क. आम्ही स्लरी टँक घेतला यांचं बघूनच, म्हणजे दोघांनी बरोबर आणले आम्ही आणि हे आणि आमचे देऊन झाले. सॉइल चार्जेस फक्त त्यांनी काय होईल माहिती का तुमचं, शेंडा असेल, मुळं कोमात जातील, म्हणजे त्याला असं भेरूड लागेल खालून, खोडकीर म्हणतो आपण त्याला, हो. अशी प्रॉब्लेम तयार होते. बाकी काही नाही, नाही. आता तुमच्या उत्साहाला आणि तुमच्या मेहनतीला, उत्साह आणि मेहनत सर्वांना चांगले मार्क्स आहेत. फक्त काय करा, उत्साहावरती थोडं नियंत्रण ठेवा आणि गुरु बनवा यांना. अति उत्साह आम्ही प्रतिनिधी तुमच्याकडे काही येते, जास्त काम करते. नाही, ते तर त्या दोन्ही जोडी घाला. मी काय म्हणतो हे आपण त्याला काय म्हणतो, प्लॅनर आणि हे एक्झिक्युटर. तुम्ही व्हिडिओ बघा दोघी पण, यांना मोबाईल देत जा मधून. मोबाईल आहे, यांना व्हिडिओ लावून द्या ड्रॅगनचे. समजा आई बाळाला काय करते, सटका देते, पण तिच्या पाठीमातीचं काय राहते, काळजी राहते. हे बाळाला कळतं का, ते मोठं झाल्यावर कळतं. आईने सटका मारला तो बरोबर होत, बरोबर आहे की नाही? तसं आहे, तुम्हाला आई होत आलं पाहिजे. मग ते तुम्ही जर होऊ शकले झाडाची, तुम्हाला 100 मार्क आणि ते मला मिळतील आणि मिळावे ही आमची काय आहे, अपेक्षा आहे. तुमचा माल हा उत्कृष्ट कधी पिकेल बघा, माल येईल बी झाडाला, पण तो उत्कृष्ट जास्तीत जास्त टिकला पाहिजे, तो त्या मालाला जास्त पैसे भेटतात. मालाला वजन भेटलं पाहिजे, मालाला चमक आली पाहिजे, कापल्यावर पाणी नाही निघालं पाहिजे चाकूला. हे सगळे नियम तुम्हाला कधी बघायला मिळतील जर तुमचं कार्बन लेवल मेंटेन झाली. स्लरीने तुमचं सगळं याच्यावर विरुद्ध क्रिया होईल. माल येईल ना, येणार नाही असं काही नाही. माल त्या पद्धतीने पण येतो, आहे की नाही? राहू नका पण संपत्ती होती, राहू नका पण विद्वत्ता होती, बरोबर. पण ती विनाशाकडे नेणारी होती. आणि असं आहे. फळमाशी लागल्यावर नाहीच लागणार ना. मग मी तुम्हाला तेच सांगतो ना, जर तुम्ही स्लऱ्या वापरले ना आता, तर शक्यता आहे. शेणखत पण वापरायचं नाही. तुम्ही आपलं वैदिकचं वापरा ना, नाही, गोअमृत. हा, वैदिक. त्याच्यामुळे मागच्या वर्षी पण आमच्या याला माशी लागलीच नाही. हा, तुम्ही काय करा, आता स्लऱ्या वापरून झाले ना, त्याचा रिव्हर्स इफेक्ट होऊ नये म्हणून त्याला तुम्ही शिलाजीत द्या, सॉइल चार्जर वाढवा आणि पेस्ट क्लिनर थोडं जास्त घ्या. बस, बाकी काही टेन्शन नाही घ्यायचं. काही काही नाही ना, नाही, आता तिला पुढं समजा सुद्धा काय गळणार पण त्या हा? त्या गळणार. हे बघा लक्षात ठेवा, म्हणजे आपण कसं म्हणतो प्री मिच्युअर डॉक्टर, बरोबर आहे ना? ते बाळ त्याचं कन्सिव्ह पण करणार, परंतु त्याची ग्रोथ जी आहे ना, ती तेवढी होणार. ती त्या लेवलला जाणार नाही. म्हणजे ते समजा जे 1 किलोच्या पुढे जायला पाहिजे ते जाणार नाही. ते 700-500 ग्रॅम 600 ग्रॅम राहणार आणि त्याच्यामुळे ते काय होणार, अबॉर्ट होणार. निसर्ग त्याला अबॉर्ट करून टाकतो. आमचं आता मागच्या याला वर्षी कटिंग करायला मग तुमच्याकडे मार्गदर्शनाखाली काय असेल माणसाचं? नाही नाही, हे जे कवळं दिसेल तुम्हाला बघा, सिंपल आहे. जे वरती चाललंय ना आकाशाकडं, आता तुमच्या मागे पहा, जे आकाशाकडे चाललंय ना त्याच्यामध्ये दम आहे. पण जे झुकलंय ना खाली, ते झुकलंय ना खाली, जे झुकलंय खाली, हे बघ झुकलंय पहा खाली, हे काहीच उपयोगाचं नाही. मग ते किती कट केलं पाहिजे? हे काय कांडे इथून कांडीवर कट करायचं. म्हणजे आता मागच्या हे तर आहे, याला पण इथं मारायचं का? नाही नाही, नाही नाही, नाही नाही. नाही, त्याला हे नाही शिलाजीत जे वाढेल द्या ना. तेच. शिलाजीत बिंद्या नाही याला. त्याला नाही. तुमच्या मध्ये जे येतंय ना मध्ये, आणि जे लोंबलंय खाली, सगळं नाही. कटिंग कटिंग करण्याचा उद्देश काय असतो, कटिंग करण्याचा उद्देश काय असतो, एनर्जी की स्टोअर करण्यासाठी. हा व्यवस्थापन, म्हणजे तुम्हाला जायला येण्यासाठी, फळ तोडायला, या सगळ्या गोष्टींसाठी अडथळे नको. दुसरी गोष्ट म्हणजे झाडामध्ये गुंतागुंत व्हायला नको, अशी गुंतागुंत व्हायला नको. गुंतागुंत होणारे सगळे फुटवे काढायचे असतात. मुकं ठेवायचं. गुंतेमुळे तो पण विषय झाला मधले आता मधले आमचा. फळं काढता नाही मधले येणार. कट करू आपण. हा बिंदास. हे बघा, जे क्रॉस जातात ना हा. ते, जे मग त्या क्रॉस मधलं कोणतं काढायचं, जे कमजोर आहे ते काढायचं. कटिंग करणं फार अवघड नाहीये. तुम्ही झाडाबरोबर उभं राहा ना, त्याला कोणतं नाही पाहिजे वयाच्यामध्ये, आपल्याला उभ्या उभ्या लगेच कळतं. त्याच्या पाच राहिलं का आपोआप कळतं कुठलं वाकडं गेलं. आता जे मध्ये वाकडं तिकडे झालंय ते तुम्ही काहीच नाही करू शकत. मग तुमचं जर उत्पन्न घटलं यावर्षी, नाही, आता नाही करता येत. आता काय करा, उत्पन्न काढून घ्या मग आणि मग ते बघू पुढच्या वर्षी. आला समाधी. आता मागच्या वर्षी आहे ना सर, पहिल्याच वर्षी आम्ही 14.5 किती 1450 14.5 किलो काढले. माल काढला पण, विकला पण, हो भारी खाल्ला पण.
आणि आता आम्ही गेल्यावर त्यांना बोलू नका हा काही नाही नाही कशाला का बुवा हे कशाला केलं, कशाला स्लरे केलं जे काय झालं असं. ते झालं त्याच्यातून हे बघा मेहनत केली तुम्ही सगळ्यांनी, मेहनत केली तुम्ही सगळ्यांनी, आणि मेहनत कधी वाया जात नाही. काय झालं तिचा सर, फायदा समजा- करून घ्या. नाही तुम्हाला सांगतो म्हणजे कसं आमचं इथे एक आंब्याचं झाड होतं. हा आता ते तोडलं आंब्याचं झाड, म्हणजे उदय लागली त्याला काहीतरी. तर त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीची जी झाडं होते ना हा ते एकदम वेल डेव्हलप झाले होते. बरोबर आहे. आपल्याला वेल डेव्हलप नाही करायची, आपल्याला कणखर बनवायची. आणि तुम्ही बघा ते पानं सुद्धा आहे ना इतके स्ट्रॉंग येते एकदम मगाशी तुम्हाला काय म्हटलं मी, मगाशी काय म्हटलो, आपल्याला फळं बनवायची का पानं बनवायची? मजबूत. झाड बनवताना असं मग वाटलं फळं तसं नाही, फळं कधी बनतील जेव्हा तुमचं झाड आतून गरेदार राहील. हम्म. ते दिसायला नको, ते असायला हवं. सावली त्याला कुठल्याही तुम्ही वनस्पतीला सावली द्या, त्याची विजेची ग्रोथ वाढते. पण हे सावलीचं झाड नाही, हे सावलीचं झाड आहे असं लोक कोण म्हणतात, फक्त केमिकलवाले म्हणतात, हम्म. जैविकवाले म्हणणार. तुम्हाला जे ओरिजिनली त्यांना त्याचं रहस्य माहिती. ते व्हिडिओतच पाहिलं होतं यांनी नेट. हा तुम्ही मध्ये इंटरक्रॉप करा ना, तर वाटतंय ना, इंटरक्रॉप नाही करायचं काय. मग सोडून द्या विषय, काही फरक नाही पडत. त्याला जर थोडंफार बर्न होत असेल तर होऊ द्या, पण ते नॅचरली होऊ द्या. नाही, आता आहे जोपर्यंत राहील तोपर्यंत राहू देऊ. आता ना काय करू, यावर्षी काहीच करू नका. यावर्षी काढून घ्या मला. पुढच्या वर्षी माल काढला का रेस्ट मध्ये काढून घ्या. हम्म. म्हणजे तयारीचं मी म्हणलं तेवढं करा. बोल आणि त्याला सपोर्ट लावत्या पोले करून घ्या, करून घ्या. ते अशी तार मला कळलं ना मी कसं कळालं म्हणलं. मला. आमच्याकडे तिरंगा जास्त राहतो बस. राहणारच ना. तिरंगी खतं वापरते तुम्ही. हे बघा तुम्हाला सूत्र सांगतो आज, ज्याने वापरले फिरंगी खत त्याच्या टमाट्यामध्ये तिरंगी फळं. हे तेव्हा तिरंगी फळं जर टाळायचे आणि ते फिरंगी खतं बंद करा, म्हणजे रासायनिक खतं. बरोबर. तिरंग्यांची. हा बरोबर, इंग्रजांचे. त्याच्यामुळे हे जे आता हे इमोशनल झालं, पण याच्यामध्ये शास्त्रीय बाजू अशी आहे का ती त्या झाडाचं अन्न नाही, म्हणून ते रंग त्याचे बिघडतात, माती खराब करतात. ते वापरा तुम्ही, आम्हाला कळवा. नाव सांगा, नंबर सांगा. वाल्मिक संतोष सोनवणे, मणेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. नंबर सांगा 94-045-48-63. आणि व्हिडिओ दाखवा यांना पण, आणि तुम्ही पण पहा. का हो, दररोज एक व्हिडिओ तुम्ही दोघांनी पाहिल्याशिवाय झोपायचं नाही. हा, सांगा. तुमचं सांगा. रामकृष्ण संत सोनवणे 99-22-30-80-36. हा, सांगा मॅडम तुम्ही. मीना रामकृष्ण सोनवणे. ओके, तुम्ही पण महिलांना मार्गदर्शन करू शकता. करा. हा, शेती आवडते का? लहान आमचं लहान चलत भाऊ, भावांचं चलत मुलगा. चलत. हा, काय हा, करतो? मी जॉबला आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे. हा. एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही जॉब करा, खायचं हेच आहे शेवटी. तुम्ही याच्या का अन्न म्हणून पहा. हे दोघं तुमचे जन्मदाते आणि हे तुमचे अन्नदाते. हे बरोबर डॉक्टर? बरोबर. तुम्ही जर जन्मदात्याशी जर इमानदार राहिले तर तुमचं जे आयुष्य आहे हे सन्मानाने जाईल, सन्मानाने, आदराने, प्रतिष्ठेने जाईल. लोक आदर करतील तुमचा. आणि जर तुम्ही ह्या अन्नदात्यांचा जर आदर केला तर तुमचं आयुष्य निरोगी जाईल. बरोबर आहे? हा, डॉक्टरांकडे जा, भेटायला जा. डॉक्टर साहेब कसे काय, Patient आजारी म्हणून नका जाऊ. काय असं आहे. ओके ओके. चला, धन्यवाद. तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आभारी आहे. नाही, खूपच छान. म्हणजे एकदम एवढं लेट एवढं late होऊ नये म्हणजे. एवढं लेट पण तुम्ही तुम्ही आले आणि शब्द- तुम्हाला अजून माहिती आहे का, मी परवा दिवशी 400 किलोमीटर व्हिजिट केलं. 400 किलोमीटर 4 व्हिजिट केल्या अशा दिवसभर उन्हातानामध्ये. रात्री 11ला घरी गेलो, नंतर 1:30 वाजता ट्रेन पकडली, मुंबईला गेलो. 5:30 वाजता मेट्रो पकडली, एअरपोर्टला गेलो. तिथून चेन्नईवरून परत 250 किलोमीटर गेलो. काय तिरुचिरापल्ली चालली. तिथून परत रात्री तिला मीटिंग केल्या. तिथून परत रात्रीचे फ्लाईट पकडली, बँगलोरला गेलो. मग बँगलोरला आज दिवसभर मीटिंग केल्या. शिर्डीला विमान पकडलं, शिर्डीला आलो. आता श्रीरामपूरमध्ये कोपरगावमध्ये एक व्हिजिट झाली, आणि आता दुसरी व्हिजिट तुमच्याकडे. कोपरगावची वीजमुळे आमच्याकडे लेट झाली. नाही, विमानच लेट झाला ते. हा, याच्यामुळेच वातावरणामुळे. वेळ जाऊ शकतो असं काही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, पण एवढं झालंय तर मी थकले दिसतोय का? हो ना, एवढं उशीर तरी तुम्ही म्हणजे शब्द पाळला, म्हणजे खूप कसं असतं, ज्या वेळेस आपण दुसऱ्यासाठी लढतो ना तर तो परमेश्वर आपल्याला शक्ती देतो. ज्यावेळेस आपण स्वतःसाठी लढतो ना म्हणून थकतो. चला, जाड फैल आली बरं ना. मग आणि ही कळी अजून लांबू शकते बरं का. म्हणजे तुम्ही जर LSQ जर दिलं ना
बरं का जेवढी कळी तुमची लांब जाणार तेवढं तुमचं फळ जम्बो होतं. आता लोक काय म्हणतात जम्बो व्हरायटी अशी तरच फळ जम्बो होतं, परंतु वैदिकचं फळ जम्बो व्हरायटी नसेल तरी पण जम्बो होतं. आलं लक्षामध्ये. तुम्हाला जर फळ जम्बो करायचं असेल ना तर तुम्ही पान जम्बो करा. आता बघा इथे ही जी फांदी आहे याला जर कळी आली, वर कळी बघा आणि बी आली ना, याला जर कळी आली तर तिचं जम्बो होणार. पण आता यांनी काय केलं, हे अन्न इकडे ओढलं की नाही, आणि म्हणून तो प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्हाला आता याच्यामध्ये हे जे आहे ना खाली आलंय ना, हे त्रास देणार फक्त. आता हे बघा हे कसं फुटलंय असं, म्हणजे हे हे cut जीव करायला जीव हे काढून टाका. जे कवळं फुटलंय ना ते काढून टाका. फक्त कांडीवर काढा, माग पुढे जखम करू नका जास्त. ते कटिंग करून झाली का मागून डिसीज फायटरची आणि एनर्जी बुस्टरची स्प्रे करून टाका. दिला ना. शेतीमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, माती जर सशक्त बलवान असेल तर शेतकरी कमजोर राहतो, कारण त्याला संघर्ष करायला भेटत नाही ना, शिकायलाच भेटत नाही काही. आणि जर माती तुमची जर कमकुवत असेल तर शेतकरी स्ट्रॉंग बनतो. त्याला संघर्ष करायला. करेक्ट. आणि म्हणून ज्या भागामध्ये सुपीक जमीन आहे ना त्या भागामध्ये आळशी शेतकरी आहे, त्या भागामध्ये बिनडोक शेतकरी आहे. त्यांना तुम्ही- कोणाच्याही मागं धावणार, काही पण करणार, कारण जमीन चांगली आहे ना. मग आमच्या बी जमिनी जेव्हा चांगल्या होत्या तेव्हा आमच्या पूर्वजांनी बी मजा केली की नाही, आणि ती सजा कोण बिवली, ही पिढी भोगली.